नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हा कीर्तनाचा, प्रबोधनाचा आणि जनजागरणाचा खरा अर्थ समाजासमोर आणणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, या शब्दात छत्रपतींचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणार विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय. काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात. लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो. आजच्या आंबेगावच्या मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं गावातील तरुण मुलांनी आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर असणारे आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माधवरावजी नाणेकर आप्पा, विचारपीठावर असणारे या गावातील एक त्यागशील व्यक्तिमत्व सन्माननीय जनार्दनजी महाराज आंबेगावकर, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो आणि मागील 15 दिवसापासून सातत्यानं या गावामधला जो तरुण मुलगा आपल्या गावामध्ये शिवचरित्र व्याख्यान व्हावं याकरता प्रयत्न करतोय, ते आमचे सहकारी, आमचा स्नेही सन्माननीय माऊली आंबेगावकर. आमच्या समवेत आलेले किसान युवा क्रांती संघटनेचे आमचे तालुक्याचे प्रमुख सन्माननीय नामदेवराव काळे, मंगेशजी शिंदे, माधवरावजी साठे सर, पलीकडच्या गावाचे सरपंच सन्माननीय शिंदे सर,
या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या संघटनातून आणि वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते आमचे स्नेही सन्मान्य उद्धवराव आणि इथं उपस्थित असणारे गावातील ज्येष्ठ नागरिकांनो, भावांनो, बंधूंनो आणि भगिनींनो. खरं तर आवाज आज जड आहे. मागील 15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये रोज व्याख्यानाकरता फिरतोय. 15 दिवस झाले, एकही दिवस असा नाही की घरातून बाहेर नाही. 15 दिवसापासून घरामधून बाहेर पडलोय. म्हणजे आमच्यासारख्या सामाजिक चळवळीमधल्या कार्यकर्त्यांकडे बघितल्यावर वाटतं की काय मजा आहे, नाही का? मस्त मोठी गाडी आहे, अंगावर जॅकेट आहे, खिशाला भारी पेन आहे, हातात भारी मोबाईल आहे, सगळं मस्त छान असतंय. पण मागच्या 15 दिवसापासून कुटुंब बाजूला आहे आणि रोज एका गावामध्ये शिवाजी महाराजांचा विचार घेऊन, महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू महाराजांचा विचार घेऊन फिरतोय. कारण इथली तरुण पिढी आणि लहान लहान मुलं आमची पुढच्या काळातली घडली पाहिजे हा विचार सांगण्याकरता सातत्यानं मागची 8 ते 10 वर्ष आम्ही रोज फिरतोय. कशा करता? तर आमच्या मातीमध्ये सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे, इथं शिवाजी महाराजांचा खरा विचार रुजला पाहिजे. आणि हे सगळं करताना वैयक्तिक आयुष्य बाजूला राहतं. आणि हीच अवस्था या गावामधल्या तरुणांची आहे, ज्या तरुणांनी आपलं संपूर्ण काम गेली अनेक दिवस बाजूला टाकून ही शिवजयंती महोत्सवाचं आयोजन केलं. त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा कडकडाट एकदा तुम्हा आम्हाला करावा लागेल. खरं तर आप्पा, सामाजिक चळवळीमधल्या कार्यकर्त्यांचं आयुष्य मोठं अवघड असतं. मला 2018 मधली माझी घटना आठवते. मी कदाचित मागच्या वेळेस तुम्हाला सांगितली होती, कारण आंबेगावकरांनी ऐकली नसेल म्हणून आंबेगावकरांना सांगतो. काय झालं, 2018 मध्ये माझं अमरावती शहरामध्ये व्याख्यान होतं. अमरावतीच्या बाजूला पुसद नावाचं शहर आहे. पुसद हे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं गाव आहे. आणि या गावामध्ये माझं व्याख्यान आहे. आणि व्याख्यानाला जाताना घरून निघालो आणि बायकोला सांगितलं की 2 दिवसामध्ये मी घरी परत येणार आहे. घरी सांगितलं आणि 2 दिवसाकरता घरातून निघून आलो. बायको म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही, जा. आणि व्याख्यानाकरता आलो. पहिल्या दिवशी अमरावतीमध्ये व्याख्यान झालं, दुसऱ्या दिवशी पुसद शहरामधलं व्याख्यान झालं आणि तिसऱ्या दिवशी घरी परत यायचं आहे. तर येण्याच्या आधी त्या पुसदच्या बाजूला एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे वरुड. या वरुडमध्ये आमच्या सेवा संघाचे सन्माननीय प्राध्यापक देशमुख साहेब आहेत. ते म्हटले की साहेब, एवढ्याला मला आहेत ना, तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही इथून परत जाऊ नका. आजच्या दिवस तुम्ही आमच्या गावामध्ये आलं पाहिजे, तर तुम्ही आजच्या दिवस मुक्काम करा. नाईलाज झाला, ज्येष्ठ माणूस आहे, थांबावं लागलं. वरुडमधलं व्याख्यान झालं. 4थ्या दिवशी घरी यायला निघावं तर रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नाही आणि घरी यायला 5वा दिवस उगवला. म्हणजे घरी सांगून आलो की दुसऱ्या दिवशी येतो, घरी 5व्या दिवशी आलो आणि 5व्या दिवशी घरी पुण्यामध्ये पोहोचलो. घराची बेल वाजवली, बायकोनं दरवाजा उघडला आणि बायकोच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर लक्षात आलं की वातावरण घरातलं बिघडलंय. मी म्हटलं ठीक आहे, आता काय फरक पडतो, आलोय घरामध्ये तर बघू पुढं काय होतंय ते. घरामध्ये आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो, जेवायला बसलो आणि पहिलाच घास हातामध्ये घेतला आणि बायकोनं विचारलं, अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का म्हणे. म्हटलं काय, विचार ना. अहो शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. म्हटलं काय चेष्टा करते, तुला माहित नाही का. म्हटलं मला माहिती आहे, पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हटलं काय ऐकायचं आहे. म्हटलं शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. म्हटलं 19 फेब्रुवारी 1630. म्हटले शिवाजी महाराजांच्या आई महासाहेब जिजाऊ यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 12 जानेवारी 1598. म्हटले मग शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 14 मे 1657. म्हटले मग शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कधी मारलं. म्हटलं 10 नोव्हेंबर 1659. म्हटले शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून कधी निसटले. म्हटलं 12 जुलै 1660. म्हटले शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कधी करून घेतला. म्हटलं 6 जून 1674. म्हटलं शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक कधी केला. म्हटलं 24 सप्टेंबर 1674. म्हटले मग शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचं निधन कधी झालं. म्हटलं 17 जून 1674. म्हटले शिवाजी महाराजांचं निधन कधी झालं. म्हटलं 3 एप्रिल 1680. म्हटले शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा राज्याभिषेक कधी झाला. म्हटलं 16 जानेवारी 1681. म्हटले मग संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 11 मार्च 1689. म्हटले मग महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 11 एप्रिल 1827. म्हटले मग सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 3 जानेवारी 1831. म्हटले मग महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कधी काढली. म्हटलं 1 जानेवारी 1848. म्हटले महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली. म्हटलं 24 सप्टेंबर 1874. म्हटले मग महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 28 नोव्हेंबर 1890. म्हटले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला. म्हटलं 14 एप्रिल 1891. म्हटले मग बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म कधी झाला.
झाला? म्हटलं 7 फेब्रुवारी 1898. म्हणजे मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? म्हटलं 14 ऑक्टोबर 1956. म्हणजे मग बाबासाहेबांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 6 डिसेंबर 1956. म्हटलं मग अण्णाभाऊ साठेंचा जन्म कधी झाला? म्हटलं 1 ऑगस्ट 1920. म्हटलं मग अण्णाभाऊ साठेंचा मृत्यू कधी झाला? मी म्हटलं अगं मला सगळ्या तारखा माहिती आहे, कशाला विचारतीये? म्हटलं सगळ्या माहिती आहे. म्हटलं हो सगळ्या माहिती आहे. म्हटलं मग सांगा आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी होता? मग लक्षात आलं की 2 दिवस उलटून गेले आणि मग आम्ही घरी पोहोचलो होतो. ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे. या विचारपीठावर नाणेकर आप्पा असतील, शिंदे साहेब असतील किंवा काळे साहेब असतील किंवा ही सगळी सामाजिक चळवळीमध्ये ही काम करणारी लोक आहेत ना, स्वतःचं घर दार कुटुंब हे सगळं बाजूला टाकून या चळवळीमध्ये शिवाजी महाराजांचा विचार या तरुण पिढीपर्यंत रुजला पाहिजे तेवढ्या करता प्रयत्न करणारी ही सगळी माणसं आहेत. तुमच्या गावातली ही सगळी तरुण पिढी जी आहे ना त्या विचाराची आहे आणि त्याकरता पुन्हा एकदा या सर्वांकरता जोरदार टाळ्यांचा कडकडाट तुम्हा आम्हाला करायचा आहे. कारण गावं बदलली, जग बदललं. पूर्वी माणूस माणसाला भेटला का राम राम म्हणायचा, राम राम म्हणायचा. हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, बौद्ध असू द्या, कोणी असू द्या, माणूस माणसाला भेटला का राम राम म्हणायचा. आजही गावखेड्यामधला माणूस एकमेकाला भेटला का राम राम करतो. हा राम कोणाच्या जाहीरनाम्यामधला होता का? अजिबात नाही. लोक मनापासून म्हणायची. जग बदललं, काळ बदलला. आमची माणसं एकमेकाला नमस्कार घालायला लागली. मग आमची लहान लहान पोरं शाळेत शिकायला लागली, इंग्लिशमध्ये शिकायला लागली. आणि मग आमची पोरं आईला गुड मॉर्निंग म्हणायला लागली, सरांना गुड आफ्टरनून करायला लागली, बाबाला गुड इव्हनिंग गुड नाईट करायला लागली. हे करता करता काही लोक राजकारणामध्ये गेली आणि राजकारणातील लोक एकमेकाला कोणी मग जय श्रीराम म्हणायला लागलं, कोणी जय महाराष्ट्र म्हणायला लागलं. आमच्यासारखी लोक सामाजिक चळवळीमध्ये आली आणि मग आम्ही एकमेकाला जय जिजाऊ म्हणायला लागलो, जय शिवराय म्हणायला लागलो, जय ज्योती म्हणायला लागलो, जय भीम म्हणायला लागलो. आता हे सगळं बाजूला राहिलं आणि 1 वर्षापूर्वी एक पोरग माझ्या समोर आलं आणि ते पोरग मला म्हटलं, सर जय पबजी. आमचा प्रवास कुठं चाललाय? कुठं चाललाय? म्हणजे पूर्वी आई पोराला सांगायची, म्हणजे आयांना समजणार सुद्धा नाही की जग कुठं चाललंय. माझ्या मातांनो, पूर्वी आई पोराला घरात सांगायची, आई स्वयंपाक करायची, काबाड कष्ट करायची आणि सांगायची, बाळा तुझा बाप आयुष्यभर राबतोय रे, आयुष्यात काहीतरी कर. बाळा तुला डॉक्टर व्हायचंय, बाळा तुला वकील व्हायचंय, बाळा तुला इंजिनियर व्हायचंय, बाळा तुला प्राध्यापक व्हायचंय. आई अडाणी होती पण आई पोराला स्वप्न दाखवायची. आता स्वप्न दाखवायची कोणी पोराला? आमच्या कॉलेजमध्ये परवा एक पोरग मला भेटलं, रोज तक्रार पोराबद्दल, रोज तक्रार. मी त्याला कॅबिनमध्ये उभं केलं, त्याला विचारलं, अरे किती तक्रारी तुझ्याबद्दल, अरे तुझ्याकडून आयुष्यात काही होणार की नाही? पोरग म्हटलं, सर आपण को फ्लावर समजे क्या, फायर है फायर, झुकेगा नहीं साला. प्रवास कुठं चाललाय? माणसं कुठं चाललीत? विचार कशा करता करायचा? जयंती कशा करता? बसलायत नाही इथे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. 2013 मध्ये माझं मुंबईमध्ये व्याख्यान होतं. मुंबईमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आहे, या परिषदेने माझं व्याख्यान ठेवलं होतं. व्याख्यानाकरता गेलो आणि स्टेजवर आज जसा बसलोय तसा स्टेजवर बसलो आणि त्या मुंबईमध्ये माझ्या हस्ते 2 शिक्षकांचा सत्कार झाला. आता जसं तुमच्या गावामधून तुम्ही बाबांचा सत्कार केला तसं त्या गावामधल्या 2 शिक्षकांचा, मुंबईतल्या 2 शिक्षकांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. सत्कार कशामुळे झाला हे मला समजलं नाही, म्हणून मी सहज त्या आयोजकांना विचारलं की सत्कार का केला, सत्कार का केला? आणि त्यावेळी त्या आयोजकांनी त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्याची घटना सांगितली. 2012 मधली गोष्ट आहे. 2012 मध्ये मुंबईमध्ये 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या निकालामध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीमधलं एक पोरग, हे पोरग 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं आलं होतं. सगळ्यांना अभिमान वाटला की झोपडपट्टीमधलं पोरग आहे, झोपडपट्टीमधलं. अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही. हे झोपडपट्टीमधलं पोरग, हे पोरग 12वीला पहिला आलंय, या पोराचा सत्कार केला पाहिजे, याच्या घरी गेलं पाहिजे. आणि या 2 शिक्षकांनी काय करावं? कारण धारावी म्हणजे काय आहे? धारावी म्हणजे महाराष्ट्रातली नव्हे, भारतातली नव्हे, तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, जिथं दारू आणि गुटखा किरकोळ आहे, हो अफू गांजा मिळतं, अशी भयानक जागा. आणि त्या ठिकाणचं पोरग जर 12वीला पहिलं आलंय म्हटल्यावर त्याचा सत्कार करण्याकरता हे 2 शिक्षक निघाले. पिढ्यांचा पुढा घेतला, पोराला बक्षीस घेतलं, झोपडपट्टीमध्ये आले आणि झोपडपट्टी फिरायला लागले आणि पोराचं घर शोधतायत. बराच वेळ घर शोधलं, घर काही सापडत नाही. कुठं उकिरडा आहे, कुठं गटार वाहती आहे, कुठं घाण पडली आहे. बराच वेळ घर शोधलं, घर काही सापडलं नाही. आणि बऱ्याच वेळानं घर सापडलं, झोपडीसारखं घर. शिक्षक आतमध्ये गेले, घरात लाईट नव्हता,
पोरानं कोणीतरी येताना बघितलं, पोरानं दिवा पेटवला आणि पोरगं शिक्षकांच्या पाया पडलंय. आणि शिक्षकांच्या पाया पडता क्षणी पोरानं शिक्षकांनी पेड्यांचा पुडा फोडला, पोराच्या तोंडात पेढा भरवला आणि पेढा भरवल्या भरवल्या पहिलाच प्रश्न विचारला, बाळा इथं राहतोस? इथं? अरे तुझी आई काय करते? तुझे वडील काय करतात? बाळा अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही. तू इथं या घाणेरड्या झोपडपट्टीमध्ये राहतो आणि तरी 12वीला पहिला आला. बाळा तुझी आई काय करते? तुझे वडील काय करतात? आणि पोरगं सांगायला लागलं, सर आम्ही मूळचे मराठवाड्यामधले. सर माझे वडील माथाडी कामगार म्हणजे हमाल. सर माझी आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची. पण सर मी 7वीला असताना माझे वडील वारले आणि सर आमचं 2 वेळचं जेवण एका वेळेवर आलं. सर माझी आई रोज सकाळी 8 वाजता लोकांच्या घरी धुनी भांडी करायला निघून जायची, सायंकाळी 7 वाजता परत यायची. सर मी 10 वाजता शाळेत जायला निघायचो, पण आई घरामध्ये नसायची त्यामुळे जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 5 वाजता परत यायचो, आई तेव्हाही घरामध्ये नसायची त्यामुळे तेव्हाही जेवायला मिळत नव्हतं. संध्याकाळी 7 वाजता माझी आई आली का माझी आई लोकांच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन यायची आणि त्या अन्नावर मी आणि माझी आई जगायचो. सर सुखानं चाललं होतं, सगळं आनंदामध्ये सुरू होतं. पण सर नियतीची नजर लागली, आई आजारी पडली, आई अंथरुणावर खेळली आहे. 4 दिवस माझी आई घरामध्ये पडून आहे. काय करावं कळत नव्हतं. आईला उचललं, घेतलं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी निदान केलं की तुमची आई गेली अनेक वर्ष सातत्यानं काम करते, राबते, अंगावर दुखणं काढते, तुमच्या आईला कॅन्सर झालाय, उपचार करावे लागतील. सर वडील निघून गेले होते, आता आईशिवाय दुसरं कोण आहे? आई हेच जग आणि आई हेच सर्वस्व. पण वाचवायचं कसं? पैसाच नाहीये. सर होतं नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं. अखेरच्या क्षणी आईच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा विकलं. पण सर माझी आई काही वाचलीच नाही. आणि सर आईचा मृतदेह बाहेर काढायचा होता, ॲम्ब्युलन्सनं न्यायचा होता आणि आईवर अंत्यसंस्कार करायचे होते आणि त्याकरता 1500 रुपये खर्च होता. पण 1500 रुपये खिशात नव्हते म्हणून आई ज्या लोकांच्या घरी काम करायची ना त्या सगळ्यांच्या घरी गेलो. सगळ्यांना सांगितलं, अहो माझी आई तुमच्या घरी धुनी भांडी करायची ना, मला 50 रुपये द्या. माझी आई तुमच्या घरी कपडे धुवायची, माझी आई फरशी पुसायची ना, मला 20 रुपये द्या. माझी आई तुमच्या घरी चपात्या करायची, काम करायची ना, मला 50 रुपये द्या. सर दिवसभर फिरलो, 1500 रुपये गोळा केले, आईचा मृतदेह बाहेर काढला, आईवर अंत्यसंस्कार केले. पण सर अंत्यसंस्कार केल्यावर सुद्धा माझी आई मला रोज आठवायची. का? कारण बेडवर पडलेली माझी आई, अंथरुणावर झोपलेली माझी आई, दवाखान्यात पडलेली माझी आई मला रोज फक्त एकच वाक्य सांगायची. माझी आई सांगायची, बाळा शिक, बाळा शिकशील तर मोठा होशील, बाळा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर मृत्यूपंथावर असणाऱ्या माझ्या आईचे मी तेवढेच शब्द लक्षात ठेवले, अभ्यास केला आणि 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आलो. कोण सांगत होतं? त्याची आई नाहीये, त्याचा बाप नाहीये, ते पोरगा आम्हाला सांगत होतं की मेलेल्या आईबापाच्या स्वप्नाचा अभ्यास केला आणि 12वीला पहिला आलो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आमची आई तर जिवंत आहे, आमचा बाप तर जिवंत आहे, आमचे आई बाप दोघंही शेतीमध्ये काबाड कष्ट करतायत, आमचे आई बाप पोरांच्या करता हा दिवसभर कष्ट करतायत. मग आमच्या पोरांनी काय केलं पाहिजे हा विचार करायचा असेल ना, याकरता शिवजयंती आहे. हा विचार करायचा असेल ना की आमच्या पोरांनी आयुष्यात काय करावं, शिवरायांसारखं उभं कसं राहावं, याकरता शिवजयंती आहे. तर लक्षात ठेवा, जगाच्या इतिहासामध्ये हजारो वर्षामध्ये अनेक राजे जन्माला आले, अनेक सुलतान जन्माला आले, अनेक बादशाह, अनेक सम्राट झाले. पण जगाच्या इतिहासामध्ये हजारो वर्षामध्ये केवळ एकच राजा असा आहे त्याचं नाव ऐकलं की आजही अंगावर सरकन काटा येतो आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगाच्या इतिहासामध्ये केवळ एकच राजा असा आहे की 350 वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं प्रत्येक गावागावामध्ये लोक त्याची जयंती साजरी करतात. तो राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो राजा आमचा आहे, आमच्या मातीतला आहे, याच मराठवाड्याच्या मातीतला आहे. काय शिकायचं शिवाजी महाराजांकडून? कोण शिवाजी महाराज? का जयंती साजरी करायची? काय केलं होतं शिवाजी महाराजांनी? 350 वर्षापूर्वीचा काळ. इथं गावगाडा पडत असायची आणि गावामध्ये बादशानं सारा वसुली करता देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, मोकाशी ही माणसं उभी केलेली असायची. ही माणसं गावची जहागीरदार, ही माणसं इथल्या शेतकऱ्यांना लुटायची, कष्टकऱ्यांना छळायची, पैसा गोळा करायची, काही बादशाला पाठवायची, काही खिशात घालायची. जगणं चालू होतं. पण हे जगणं एका स्त्रीला सहन होत नव्हतं, ज्या स्त्रीचं नाव होतं जिजाऊ. या जिजाऊ कोण?
तर सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची कन्या, लखुजीराव जाधवांना मुलं 4, दत्ताजी, रघुजी, अचलोजी, बहादूरजी, आणि या 4ही मुलांच्या पाठीवर एक मुलगी जन्माला आली आहे, ज्या मुलीचं नाव ठेवलंय जिजाऊ. जिजाऊ जाधवांच्या घरामध्ये वाढतीये, लहानाची मोठी होतीये, आणि बघता बघता मुलगी उपवर झाली आणि लग्न जुळलं. कुठलं? वेरूळच्या पराक्रमी बहादूर भोसले घराण्यामधल्या शहाजी महाराजांची, आणि लग्न झालं आणि आपल्या पोटात गर्भ घेऊन जिजाऊ शिवनेरीची वाट चालतायत. आणि बघता बघता या मातीतला तो दिवस उगवला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, ज्या मुलाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. महाराष्ट्रात शिवाजी राजे जन्माला आले, आणि शिवाजी नावाचा हा पोर शिवनेरीवर वाढायला लागला. मासाब मासाब मासाब, आबासाहेब आबासाहेब म्हणत बालशिवबा शिवनेरी लहानाचा मोठा होतोय. जिजाऊंनी आपल्या मुलाला अनेक भाषांचं ज्ञान दिलं. शहाजी महाराजांनी आपल्या मुलाला अनेक कला शिकवायला सुरुवात केली. आणि माझ्या माता भगिनींनो, जगातलं सर्वात मोठं तत्वज्ञान जिजाऊंनी त्या काळामध्ये आचरणात आणलं. कुठलं तत्वज्ञान माहिती आहे? कुठलं तत्वज्ञान? माझा साधा प्रश्न आहे. जर मी इथली लहान लहान पोरांना जरी विचारलं ना की शिवाजी महाराजांचे मित्र कोण होते, नावं सांगा, आमची पोरं नावं पटापटा सांगतात. कोण? तानाजी आहे, बाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहे, चिमणाजी आहे, बाळाजी आहे. हे शिवाजी महाराजांचे मित्र आहेत? अजिबात नाही. हे शिवाजी महाराजांचे मित्र नव्हेत, हे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. कारण जिजाऊंना माहिती आहे काय, आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून असतं. जे आम्हाला समजलं नाही, एक गोष्ट काळजावर करून ठेवा, तुमच्या मुलाचे जर मित्र चांगले असतील तर तुमचा मुलगा चांगल्या वळणावरच चालणार. तुमच्या मुलाचे मित्र जर वाईट असतील तर तुमचा मुलगा वाईट वळणावर चालणार. हे साधं तत्वज्ञान जिजाऊंना माहिती आहे. आणि जिजाऊंनी काय केलं? ही माणसं जोडून दिलीत. कशी जोडली? अरे स्वाभिमानी लोक जोडून दिली, निडर, बुद्धिमान, हुशार, चाणाक्ष, धाडशी लोक सोबत जोडून दिली. तर कुठे कशी जोडली असतील? कशी जोडली असतील? सायंकाळची वेळ आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये उमरठे नावाचं गाव आहे, आणि गावामध्ये दवंडी देणारा आलाय, आणि दवंडी देणारा आवाज देतोय, ऐका हो ऐका, पुण्यामधून, लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे की शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला जो कोणी मारून आणील त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. ऐका ओ ऐका. आणि दवंडी देणारा निघून गेला, आणि एक छोटस पोरगा आपल्या भावाजवळ गेलंय. सांगते, दादा चालतोस का पुण्याला? मारूया रानडुक्कर आणि घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हणतो, रानडुक्कर कशाला पाहिजे तुला रानडुक्कर? आणि काय करायचंय सोनं? दादा सोनं नको रे, शिवबाराजा भेटन की, मासाहेब भेटतील की, चल की रे पुण्यामध्ये दादा. आणि शेतकऱ्याचीच पोरं दुसऱ्या दिवशी सकाळी घरामधून बाहेर पडली, भाकर बांधून घेतली, जंगलात आले, दिवसभर जंगलात फिरले. 1 नाही 2 नाही 3 रानडुकरं मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकलेत, आणि आलेत पुण्यामध्ये. लाल महाला समोर आले, दरवाजा बंद बघितला, आवाज दिला, ओ मासाहेब, अरे कोणी आहे का वाड्यामध्ये? अरे दरवाजा उघडा की, आम्ही आलोय बघा. मासाहेबांनी दरवाजा उघडला, आणि बाहेर ही 2 पोरं उभी दिसली. कोण रे तुम्ही? का आवाज देताय? मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब 3 रानडुकर मी आज मारलीत बघा. नक्की तूच मारलीस का रे? वय मासाब, मी अख्खं रानडुक्कर खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा म्हटला नुसते पाय तोडून नेलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाब मी आज मारलीत बघा. बहादूर दिसतोस रे. नाव काय तुझं? मासाब मी तानाजी, हा माझा धाकटा भाऊ सूर्याजी. तानाजी, अरे हा जादू आहे तुझ्या हातामध्ये, येतोस का स्वराज्यामध्ये? मासाब येतो की जी, पण एक सांगू का? म्हटले काय? मासाब मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त तलवार चालवता येते. आणि कडाडल्या मासाब, तान्हा अरे माणसाला थोडंच यावं, पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं? ये स्वराज्यात, ये स्वराज्यात. असा एक 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 माणूस जोडून घेतला आणि राज्य उभं केलं. राज्य कुणाचं? कुण्या जातीचं? कुण्या धर्माचं? अजिबात नाही, राज्य सगळ्यांचं. कसं? कोंडाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे.
वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे, पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे, कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे, आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे, शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे, जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींचे लोक आहेत, सगळ्या धर्मांचे लोक आहेत. आम्हाला जर कोणी विचारलं की शिवाजी महाराजांचं राज्य कुणाचं, आमची लोक नावं सांगतात शिवाजी राजांचं राज्य आमच्या शेतकऱ्यांचं. राज्य कुणाकरता उभं केलं? शेतकऱ्यांकरता उभं केलं. मी उलट सांगणारा माणूस आहे. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरता खूप काही केलं, हे तुम्हाला सगळे सांगतील. शेतकऱ्यांनी शिवाजी महाराजांकरता काय केलं? तुमच्या आमच्या बापानं शिवाजी महाराजांकरता काय केलं? चाललं म्हणजे समजतं. नाशिक जिल्हा आहे पलीकडं, नाशिक जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे कनेरगड आणि या कनेरगडावर किल्लेदार आहे रामजी पांगेरा. वय आहे 28 वर्ष, शेतकऱ्याचं तरणबांड पोरगा आहे आणि शिवाजी महाराजांनी नेमणूक दिली आहे किल्ले पन्हाळ्यावर कनेरगडावरती आणि कनेरगडावरती रामजी पांगेरा किल्लेदारी करतोय. आणि या किल्ल्यावर नजर फिरली आहे ती मोगल सरदार दिलेर खान पठाणाची आणि दिलेर खान 30,000 सैन्य घेऊन कनेरगडावर चाल करून गेलाय. जिंकायचा किल्ला का? गुजरातच्या बाउंड्रीवरचा किल्ला आहे. किल्ला पाहिजे. अरे रामजीकडे मावळे किती आहेत? फक्त 500 मावळे. सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत 500. आणि या 500 पोरांनी काय केलं माहितीये? अरे 500 पोरांनी तलवारी काढल्या आणि 30,000 सैन्यावर ही 500 पोरं तरणीबांड मावळे चाल करून गेले. अरे तलवारीवर तलवार पडतीये, ढालीवर ढाल कोसळतीये. 500 मावळ्यांनी 30,000 लोकांवर तलवारी घातल्यात. अरे पण 30,000 कुठं आणि 500 कुठं? बळ कमी पडलं आणि 500 मावळ्यांच्या रक्तानं तो कनेरगड धुतला गेला. 500 मावळ्यांनी किल्ला आपला किल्ला गेला. 500 मावळे गतप्राण झाले. दिलेर खानानं किल्ला जिंकला. पण जिंकलेला किल्ला चढून जात असताना दिलेर खान एक वाक्य बोलून गेला. दिलेर कडाडला, या खुदा या शिवाजी राजाची जर माणसं अशी आहेत तर तो शिवाजी राजा कसा असेल? विचार करतोय दिलेर खान, या शिवाजी राजाची जर माणसं अशी असतील तर तो शिवाजी राजा कसा असेल? पण बातमी समजली आहे शिवाजी महाराजांना काय? की शेतकऱ्याचं तरणबांड पोरग शहीद झालंय. 28 वर्ष वयाचा रामजी पांगेरा शहीद झालाय. आणि शिवाजी महाराज कडाडले सेनापती प्रतापरावांना की आपल्याला रामजीच्या घरी गेलं पाहिजे, त्याच्या आईचं सांत्वन केलं पाहिजे, त्याच्या म्हाताऱ्या शेतकरी बापाला भेटलं पाहिजे. आणि निघाले शिवाजी महाराज. आणि गावामध्ये वर्दी गेली आहे काय? की सायंकाळच्या वेळेला शिवाजी महाराज आपल्या गावात येत आहेत. आणि शिवाजी महाराज गावात येणार म्हटल्यावर अख्खं गाव शिवाजी महाराजांना घ्यायला वेशीवर आलंय. गावचा पाटील आलाय, त्या रामजी पांगेराचा म्हातारा बाप काठी टेकत टेकत आलाय, त्या रामजी पांगेराचा धाकटा भाऊ विठोजी आलाय. ही सगळी माणसं वेशीवर येऊन थांबलीत. आणि शिवाजी महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून गावाच्या वेशीवर आलेत. आणि समोर माणसं बघितली, त्या रामजी पांगेराचा म्हातारा बाप बघितला. आणि शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. त्या म्हाताऱ्या बापाचा हात पकडला आणि हात पकडून शिवाजी महाराज गावाच्या वेशीमध्ये आले. वेशीमधून रामजी पांगेराच्या झोपडी जवळ आले. झोपडीच्या बाहेर बघितलं, रामजी पांगेराची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरती. शिवाजी महाराज कडले, आई अगं माझी आरती कुठं करतेय? आई अगं 3 दिवस झाले तुझं पोरग शहीद झालं, तुझं सांत्वन करावं, तुला काहीतरी मदत करावी, तुला आधार द्यावा, तेवढ्या करता मी इथपर्यंत आलोय. आई माझी आरती करू नको. आणि रामजी पांगेराची आई सांगते, राज अहो माझं पोरग शहीद झालं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला, राजे आरती करून घ्या. आणि रामजी पांगेराची म्हातारी आई शिवाजी महाराजांची आरती ओवाळती आहे. अरे शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. अरे काय शेतकऱ्याचं प्रेम आहे आपल्यावर. आणि शिवाजी महाराज त्या झोपडीमध्ये आले. घोंगडी अंतरली होती. अरे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारा आमचा राजा शेतकऱ्याच्या घरामध्ये घोंगडीवर बसलाय. आणि शिवाजी महाराज सांगतायत, बाबा तुमचं पोरग शहीद झालं, बाबा हे पोरग पुन्हा येऊ शकत नाही, पण तुम्हाला काहीतरी मी मदत केली पाहिजे म्हणून मी इथपर्यंत आलोय. आणि शिवाजी महाराजांनी इशारा केला आणि सेनापती प्रतापराव गुजर पैशांचं ताट घेऊन समोर आले. आणि पैसे बघितले आणि रामजीचा बाप सरकन बाजूला झाला. म्हटलं, नग 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 राज, मला पैशाची गरज नाही, मी शेतकरी आहे, मी पिकवून खाईल, मला पैसे नको. आणि राजे म्हणतायत, बाबा अहो थोडी मदत आहे, म्हातारपणामध्ये कामाला येईल, बाबा ठेवून घ्या, तुमच्याकरता आणली आहे. म्हातारा म्हणतो, अजिबात गरज नाही, मला पैसा नको, पण शिवाजी राजे मदत करायला आलायत ना, मग माझं एक काम करा. शिवाजी
महाराजांनी विचारलं, बोला बाबा काय काम करू, पाहिजे ते करतो. आणि रामजीचा बाप म्हणतोय, राजे मदत करतायत ना, मग एक काम करा, माझा मोठा पोरगा रामजी याला तुम्ही सैन्यामध्ये घेतलं आणि माझ्या पोरानं शौर्य गाजवून बलिदान केलं, तसं हा माझा धाकटा पोरगा आहे विठोजी, याला सुद्धा तुमच्या सैन्यामध्ये घ्या, यानं बलिदान केलं तरी चालेल, पण राजे स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे, स्वराज्य. ही भावना शेतकऱ्यांनी कोरली, ही भावना आमच्या मातीमधल्या माणसांनी कोरली. माझा प्रश्न तुम्हाला एकच आहे की तुम्ही इथं सगळे जे बसलायत ना, आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहोत. स्टेजवर जी बसलीत ना, तीही शेतकऱ्याची लेकरं आहेत. मी मोठ्या गाडीमधून आलोय ना, अंगावर जॅकेट घातला म्हणून मी काही कोणी वेगळा नाही, मीही शेतकऱ्याचा शेतमजुराचा पोरगा आहे. मला एक प्रश्न उत्तर तुम्ही सांगा की आज 350 वर्ष उलटून गेली, शिवाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या वाटेला आलाय का हो? आमचं दुःख संपलं का? आमचं दैन संपलं का? म्हणजे टाटानं गाडी बनवली, गाडीची किंमत कोणी ठरवली? टाटानं. बाटानं चप्पल बनवली, चप्पलची किंमत कोणी ठरवली? बाटानं. रामदेव बाबानं गोमूत्र विकायला आणलं, किंमत कोणी ठरवली? रामदेव बाबानं. मग माझ्या बापानं कापूस पिकवला, कापसाची किंमत कोणी ठरवली? माझ्या बापानं. या लबाडांनी आमच्या वाट्याला काय आलं? प्रत्येकाच्या अंगावर कपडा आहे, कापसापासून तयार होतो, पण तरी सुद्धा आजही शेतकऱ्याच्या अंगावरचा कापड फाटलाच आहे. ही का परिस्थिती आहे? आमच्याकडे विचार झाला पाहिजे ना. शिवजयंती साजरी करणं याचा अर्थ काय आहे माहितीये का? इथं येणं, शिवाजी महाराजांचा जय जयकार करणं, एवढा अर्थ मला तरी अभिप्रेत नाही. मी तुमच्या आंबेगावमध्ये शिवजयंती करता का आलोय? आता सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ही जी समोर बसलेली माझी लहान लहान भावंड आहेत ना, ही जी आमची तरुण पिढी आहेत ना, यांच्यामध्ये पुढे चालून एखादा IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, फिरत्या खुर्चीवर बसला पाहिजे, आणि तिथं बसल्यावर त्यानं माझ्या शेतकरी बापाला न्याय मिळेल असं काम केलं पाहिजे. तो विचार घ्यावा म्हणून शिवजयंती आहे, तो विचार समोर यावा म्हणून शिवजयंती आहे. म्हणून आम्ही रोज गावात फिरतोय. नाहीतर काय न्याय आहे शेतकऱ्याला? वर्षभरापूर्वीची घटना आहे, फार लांब जात नाही. नाणेकर साहेब तुमच्याच मराठवाड्यामधली आहे. काय झालं? हा आपला परभणी जिल्हा आहे, परभणीच येतो ना, इथून पुढे गेलात ना जालना जिल्हा लागतो. जालना जिल्ह्यामध्ये गेलात ना तर जालना जिल्ह्यामध्ये पळसखेडा नावाचं एक गाव आहे. पळसखेडा जालना तालुक्यामध्ये येतं. पळसखेडा नावाचं गाव आहे. या पळसखेड्यामध्ये आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. आप्पासाहेब जाधवांना 3 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे रामेश्वर, मधल्या मुलाचं नाव आहे अनिल, आणि धाकटा मुलगा आहे सुनील. रामेश्वरचं लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्न झालं आणि लग्न होऊन 3 महिने पूर्ण झालीत, आणि बघता बघता मधला मुलगा जो आहे अनिल, तो मोठ्या भावासोबत शेती करतोय. आप्पासाहेब जाधवांचं वय आहे 75 वर्ष, आणि लहान मुलगा जो आहे सुनील, हा औरंगाबादला डिप्लोमाचं शिक्षण घ्यायला आहे. बापाला 3ही मुलं आहेत, आणि बाप विचार करतोय 2ही पोरं शेती सांभाळत आहे, एक पोरगा माझं शिकायला आहे ना, गुन्ह्या गोविंदानं चाललंय, मोठ्या पोराचं लग्न झालंय, आता सगळं व्यवस्थित होणार. बाप आनंदामध्ये आहे. आणि बघता बघता दिवाळीचे दिवस आलेत, आणि दिवाळीच्या दिवसामध्ये गहू पेरलाय आणि गव्हाला पाणी द्यायचं आहे. पण आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना, म्हणजे MIDCला दिवसा वीज आहे, कारखान्यांना दिवसा वीज आहे, फक्त शेतकऱ्याच्या वाटेला दिवसा वीज नाही. कारण शेतकरी यांचा कोणी लागत नाही. शेतकऱ्याला वीज कधी? रात्री 11 नंतर. ती उरलेली पहाटे 2 पर्यंत 4 पर्यंत, आणि गव्हाला पाणी द्यायचंय. रात्री 11 वाजता लाईट येणार आहे. म्हणून मोठा भाऊ रामेश्वर आणि मधला भाऊ अनिल हे दोघंही दिवाळीच्या दिवसांमध्ये गव्हाला पाणी देण्याकरता शेतात जायला निघाले. आणि तसं दिवाळीला आलेला धाकटा भाऊ सुनील म्हणतोय की दादा, मीच काय करू घरी एकटा, मी पण येतोय की तुमच्या सोबत. आणि 3ही भाऊ शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायकरता गेलेत. आणि 11 वाजता लाईट आली, आणि मोठा भाऊ त्या विहिरी जवळचा जो पोल आहे त्या पोलावर ते बटन दाबण्याकरता गेलाय, आणि बटन दाबून आता विहिरीवरची मोटर चालू करायची, आणि मोटरीचं बटन दाबाय करता गेला. पण MSCBच्या कारभारामुळं त्या संपूर्ण विजेच्या पोलाला करंट उतरला होता. त्या भावाच्या लक्षात आलंच नाही. त्याला बटन दाबता क्षणी तो इतका जोरात विहिरीमध्ये फेकला गेला की संपूर्ण विहिरीमध्ये करंट उतरलं. पण आपला मोठा भाऊ पाय घसरून विहिरीत पडला असं या दोघही भावंडांना वाटलं. दोघही भावंड धावत आली आणि भावाला वाचवण्याकरता विहिरीत उड्या टाकल्या. तिघही भावंड विजेचा धक्का लागून गतप्राण झाली. रात्रीचे 2 वाजलेत. आप्पासाहेब जाधव 70-75 वर्ष वयाचा म्हातारा आहे. वाट बघतोय, पोरं गव्हाला पाणी द्यायला गेलीत. अरे 2:30 वाजले, लाईट गेली, पोरं अजून कशी आली नाहीत.
बापाचं वय किती होऊ द्या, पण पोरग घरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बापाच्या डोळ्याला डोळा लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. 2:30 वाजले. आप्पासाहेब जाधवांनी बॅटरी काढली आहे आणि म्हातारा पायात चप्पल घालून शेताकडे जायला निघालाय. तिघही पोरं गेलीत आणि पोरं अजून आली कशी नाहीत. आणि म्हातारा शेतामध्ये आलाय. सगळीकडे बॅटरी मारतोय पण पोरं कुठंच दिसत नाही. शेताला पाणी भरलेलंही कुठं दिसत नाही. पोरं गेली कुठं? इकडं शोध तिकडं शोध. आवाज दे रामेश्वर, अरे सुनील, अरे अनिल. एकही पोरगा आवाज द्यायला तयार नाही. आणि म्हातारा त्या विहिरीजवळ येऊन उभा राहिला. सगळीकडे शोधतोय, पोरं दिसत नाही. आणि अचानक त्या विहिरीजवळच्या पोलाजवळ मोठ्या पोराची चप्पल दिसली. म्हातारा विहिरीजवळ आला. नकळत चुकून बॅटरी विहिरीवरून चमकली आणि बघितलं काय, तिघही पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वाटलं असेल बापाच्या काळजाला? काय वेदना झाल्या असतील? राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ येऊन गेलं. किमान डझनभर आमदार येऊन गेले आणि सगळ्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला पाहिजे ती मदत करू, फक्त थांबा. आता विधान परिषदेची निवडणुका चालू आहे, आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे तुम्हाला मदत करता येत नाही. नाणेकर साहेब 1.5 वर्ष झालं कुटुंबाला अजून 1 रुपयाची मदत कोणी केली नाही. का झालं? काल असेल शेतकऱ्याची वेळ. याचं कारण असं आहे की ज्या पदावर आमची पोरं बसली पाहिजेत ना, त्या पदावर आपली पोरं गेलीच नाहीत. शिवाजी महाराज त्या काळामध्ये शेतकऱ्याचा पोरगा आहे, सामान्य कष्टकरी कुटुंबामधला पोरगा आहे. शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला न्याय का दिला? कारण त्यांना जाणीव आहे शेतकऱ्याचे कष्ट काय आहेत. ज्या पदावर केसी ऑफिसमध्ये जी बसलीत ना, त्यांना आपल्या कष्टाची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार कसा आहे? आणि हा न्याय मिळवायचा असेल ना तर आपल्या पोरांना शिवाजी महाराज शिकवा. आपल्या पोरांना महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब शिकवा. आपल्या पोरांना विचारांनी उभी करा. ती शिवजयंती आहे, तो विचार आहे. कारण आता अवस्था अशी आहे, मला माहित नाही, मला आंबेगावमध्ये मला समाधान वाटलं की जेवढ्या संख्येनं माझे पुरुष बांधव या ठिकाणी आहेत तेवढ्याच संख्येनं माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला आहेत. कारण सगळ्यात महत्वाचं, घर बदलायची जी ताकद आहे ना ती पुरुषापेक्षा माझ्या आईमध्ये जास्त आहे. आई सहज घर बदलून दाखवू शकते. माझ्या आयांनो तुम्हाला सांगतो, आपल्या पोराला सहज जवळ घ्या. आपल्या पोराला सांगा, बाळा व्याख्यान ऐकलं का? बाळा तू शिवाजी महाराजांची मुद्रा बघितलीस का? तुम्हाला माहितीये का शिवाजी महाराजांची मुद्रा? शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ना, ही शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी बनवून दिली आहे. ती मुद्रा जेव्हा बनवली तेव्हा शिवाजी महाराजांचं वय किती होतं? 7 वर्ष. 7 वर्ष म्हणजे आमच्या भाषेमध्ये सांगायचं तर दुसरीच्या पोराला शहाजी महाराजांनी मुद्रा बनवून दिली आहे. आमच्या पोराने बोटामध्ये घातली, आम्ही गाडीवर लावली, बॅनर करून लावली. काय मुद्रा होती? शहाजी महाराज आपल्या 7 वर्षाच्या पोराला मुद्रा बनवून देत आहेत. काय? प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. बाळा तुला राजा व्हायचंय. केवळ राजा कोणाचा? इथल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा व्हायचंय. स्वप्न कोणाचंय? वडिलांचं. पूर्ण केलं कोणी? मुलानं. आमची आई काय शिकवते? आमचा बाप काय शिकवतोय? म्हणजे तुमच्याकडे वातावरण जरा बरं आहे. मला जर का विचारलं, आज आंबेगावच्या मातीमध्ये ही शिवजयंती जी आहे ना, ही सणासारखी तुम्ही साजरी करतायत. मला जर का विचारलं, गोसावी सर तुम्ही पुण्यामधून आलेत, तुमचा सण कोणता आहे मोठा? आमचा सण कोणता आहे माहिती आहे? कुठला? दिवाळी नाही, शिवजयंती नाही. आमचा सण कुठला आहे? आमचा सगळ्यात मोठा सण आहे 31st. हॉटेल पॅक, ढाबे पॅक, बार पॅक. पोरग या हॉटेलला, बाप त्या ढाब्याला. या 31ची घटना आहे. काय झालं? 31चा दिवस होता. रात्रीचे 12-12:30 वाजले होते आणि पोरग घरी आलं नव्हतं. आता बाप विचार करतोय 31चा दिवस आहे, रात्रीचे 12-12:30 वाजले, तर पोरग घरी आलं नाही. हे पोरग नक्की गेलंय कुठं? नक्कीच कुठतरी पार्टीला गेलंय. आणि बाप वाट बघतोय. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले. आणि 2 वाजता पोरगा हळूच डुलत डुलत लेझिम खेळत खेळत घरामध्ये आलं. शर्ट काढला, टी शर्ट घातला, पॅन्ट काढली, हाफ पॅन्ट घातली आणि पोरगा अंथरुणावर जाऊन पडलं. आता बाप विचार करतोय, हे बेनं एवढ्या उशिरा आलंय म्हटल्यावर नक्कीच कुठून तरी पार्टी करून आलंय. पण पार्टीला कुठं गेलं होतं हे जर शोधायचं असेल तर याच्या पॅन्टचे खिसे चेक करावे लागतील. आणि बापाने खुंटीवर टांगलेली पोराची पॅन्ट काढली, पहिल्या खिशात हात घातला. काय सापडलं? गायछापची पुडी, चुन्याची डबी. होतच नाही सकाळी त्याशिवाय. दुसऱ्या खिशामध्ये हात घातला. काय सापडलं? दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी. बापाने पोरला उठवलं, उचललं, असं झोडलं, असं झोडलं, असं झोडलं. पोरग रडत होतं, पोरग ओरडत होतं. आणि ओरडत ओरडत पोरग एकच सांगत होतं, बाबा बाबा बाबा, अहो ती माझी पॅन्ट नाही, ती तुमची पॅन्ट आहे.
कुणी कोणाला शिकवायचं, कुणी कोणाला सांगायचं, का जयंती करायची आहे? मी जर का तुम्हाला विचारलं की तुमच्या गावामध्ये सगळं आहे हो, तुमच्या पोरांनी केलं पाहिजे, तुम्ही म्हणाल काय सर, अहो गाव लय लांब आहे, शेतीची अवस्था अशी आहे, उगवलंच नाही, एवढं कर्ज आहे, परिस्थिती अशी आहे, भाऊबंदकी अशी आहे, नातेवाईक असे आहेत, कोणी कोणाला मदत करत नाही, शाळा चांगली नाही, ही परिस्थिती अशी आहे. साधं उदाहरण आहे का? इथून पुढे गेलात ना तर हा तुमचा परभणी जिल्हा सोडला का खालच्या बाजूला उस्मानाबाद जिल्हा आहे आणि उस्मानाबादला लागून पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा म्हणून तालुका आहे. करमाळ्यामध्ये जेऊर नावाचं एक गाव आहे आणि करमाळा ते जेऊर हे माझ्या माता भगिनींचं 17 किलोमीटर अंतर आहे. मी जे तुमच्या समोर बोलतोय या प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे. मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे. त्या करमाळा ते जेऊर या 17 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे आणि या रस्त्यावर मजूर कुटुंबातल्या काही स्त्रिया, अडाणी स्त्रिया आहेत, रस्त्यावर दगड फोडायचं काम करतायत. म्हणजे घनानं दगड फोडावा, तो मोठा दगड बारीक करावा, त्याची बारीक खडी करावी आणि ती खडी त्या रस्त्यावर टाकावी, असं काम या वडार समाजामधल्या स्त्रिया करतायत. गरीब स्त्रिया आहेत आणि एक स्त्री विधवा आहे, 5 वर्ष वयाचं पोरग तिच्या पदरामध्ये आहे आणि ती स्त्री दगड फोडायचं काम करते. ते पोरग आईच्या आजूबाजूला खेळतंय, आई घनानं दगड फोडते आणि दुपारची वेळ झाली, 12:30-1 वाजले. आईनं डबा आणला, जेवण काढलं, जेवण केलं, पोरला 4 घास खाऊ घातले, पोरग पुन्हा खेळायला लागलं आणि आई घनानं दगड फोडायला लागली आणि आईनं घन उचलला आणि आईनं घन दगडावर मारला. पण त्याच वेळी ते पोरग छोटसं समोरून धावत आलं, नकळत आईजवळ धावत आलं. दगड तर फुटला, पण फुटलेल्या दगडामधून एक बारीक खडी उडाली आणि टोकदार खडी पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. डोळ्यामधून रक्त व्हायला लागलं. आईनं त्या पोराचा डोळा दाबला, पदरानं डोळा दाबला, अख्खा पदर रक्ताचा झालाय. आईनं करमाळ्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, हो बाई इथं नको, जिल्ह्याला घेऊन जा, मोठ्या दवाखान्यात न्या पोराला. मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, बाई डोळ्यात दगड घुसलाय, रक्त वाहतंय, 2 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल. जर ऑपरेशन केलं नाही तर पोरगा एका डोळ्यानं अंध होईल. आणि बाईनं घाबरत घाबरत विचारलं, डॉक्टर कसं काय होईल ऑपरेशन? आणि डॉक्टर म्हणताय 2 लाख रुपये खर्च आहे, 1 लाख रुपये आधी भरा, 1 लाख ऑपरेशन केल्यावर. बाई रडायला लागली, डॉक्टर साहेब अहो 500 रुपये उसने घेऊन आली आहे, नवरा नाहीये मला, विधवा स्त्री आहे, एकुलतं एक पोरग आहे माझं, रस्त्यावर दगड फोडायचं काम करतो आम्ही, पैसा आणू कुठून? डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब माझं पोरग एकुलता एक आहे, उपकार होतील माझ्यावर, ऑपरेशन करा ना पोराचं. डॉक्टर म्हटले, ताई 1.5 लाख रुपये खर्च आहे, 50,000 कमी करतो हवं तर, पण 1.5 लाख भरावेच लागतील. स्त्री सांगते, डॉक्टर आणू कुठून पैसे? डॉक्टर म्हणताय 2 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केलं तर पोरग एका डोळ्यानं अंध होणार. स्त्रीनं पोरग घरी आणलं, सगळीकडे पैशाचा प्रयत्न केला, गरीबाला कोण देतंय लाख रुपये? कोण देतंय? पोरग एका डोळ्यानं अंध झालं. आई घरामध्ये बसून आहे, 3 दिवस झाले कामावर जायला तयार नाही. आई विचार करते, मी पुन्हा कामावर जाणार, पुन्हा दगड फोडणार, पुन्हा एखादी खडी उडाली आणि जर डाव्या डोळ्यात घुसली आणि जर पोरग 2ही डोळ्यानं अंध झालं तर याला सांभाळणार कोण? कोण सांभाळेल पोऱ्याला? नाही जायचं कामाला, पण गरिबी वाईट आहे, खायचं काय? काय खायचं परिस्थिती आहे. आणि सायंकाळची वेळ आहे, एक म्हातारी बाई शेजारच्या घरामधली या घरात येऊन बसली आहे. हिला विचारलं, काय ग कमळा, कामावर का जात नाहीस? आणि तिनं सांगितलं, कसं जाऊ आई कामावर? ताई जायचं कसं कामावर? पोराच्या एका डोळ्याने पोरग माझं अंध झालं, आता पुन्हा जर दुसरी खडी उडाली आणि पोरग दुसऱ्या डोळ्याने जर अंध झालं तर माझ्या आंधळ्या पोराला सांभाळल कोण? नाही जात मी कामावर. म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हटली, अगं कमळा, तुझं पोरग 5.5 वर्ष वयाचं झालंय, 5-6 वर्ष वयाचं होत आलंय. अगं असं कर की टाकी मराठी शाळेत पोराला, गुरुजी सांभाळेल दिवसभर, शाळेमध्ये खायला पण भेटतं, काय हरकत आहे? पटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पोरग मराठी शाळेत टाकून दिलं. आई कामावर निघून गेली. पोरग दुपारचं जेवण शाळेमध्येच करायचं, आई दिवसभर काम करायची. सायंकाळी येताना ती आई त्या पोराला सोबत घेऊन यायची. नित्यक्रम ठरला, रोजचं ठरलं, आईनं कामावर जावं, पोराला येताना घेऊन यावं. आणि एके दिवशी आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते आणि काम चालू असताना त्या ठिकाणीहून अचानक सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर चालले होते. कलेक्टर साहेबांची गाडी निघाली होती आणि समोर काम चालू बघितलं आणि कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले. आणि कलेक्टर साहेब आलेत म्हटल्यानंतर सुपरवायझर आला, कॉन्ट्रॅक्टर आला, अधिकारी आले, तहसीलदार आले, आमदार आले, सगळी माणसं धावत आली. कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले, काही सूचना केल्या आणि सूचना करून कलेक्टर साहेब निघून गेले. पण कलेक्टर गेल्यावर रस्त्यावर दगड फोडणारी ही स्त्री बाजूला उभी असलेल्या सुपरवायझरला विचारते, हा माणूस कोण होता? हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर, तो कॉन्ट्रॅक्टर ज्याला घाबरतो तो अधिकारी, तो अधिकारी ज्याला घाबरतो तो तहसीलदार, तो तहसीलदार ज्याला घाबरतो तो प्रांत. ही सगळी माणसं या एका माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता?
सुपरवायझर म्हटला ते काही मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर हा माणूस कलेक्टर होता. या स्त्रीने विचारतं कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला. आई म्हटली ती सुपरवायझर म्हटला बाई ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि या स्त्रीनं काय केलं माहितीये, या स्त्रीनं हातामधला घन तिथंच फेकला. घरी धावत आली आहे, शाळेमधून आपल्या पोराला घेतलं, त्याला घरामध्ये आणलं, घराचे दरवाजे लावून घेतले, त्या पोराचे पटापटा मुके घेतले आणि त्याला सांगितलं बाळा बाळा आयुष्यात काही नाही केलंस ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचंय, तुला कलेक्टर व्हायचंय. ते पोरगा आईला विचारत आई कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला. आई म्हटली बाळा ते काही मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि ते पोरग म्हणतं आई अगं मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा, ज्या पोराचा बाप ते पोरग लहान असताना मरण पावलाय, ज्या पोराची आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते आहे, ज्यांच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये, त्यांनी अभ्यास करायचा कसा. पण स्वप्न आहे कुणाचं, माझ्या आईचं, मला करून दाखवायचं आहे. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं. आणि ते पोरग एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2008 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, ते पोरग वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कलेक्टर पदाची परीक्षा पास झालं. अवघ्या 21व्या वर्षी हे बालाजी मंजुळे वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतामध्ये 24वे येऊन कलेक्टर झाले. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, कोणाचा पोरगा आहे? रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचा पोरगा. मग त्याच्यापेक्षा आपली अवस्था जर चांगली आहे ना, मग आमची पोरं काय, आमच्या पोरांनी काय केलं पाहिजे? आम्हाला आमच्या पोरांना देता आलं पाहिजे. आमची मानसिकता तेवढी असली पाहिजे की बाळा तुला काहीतरी करायचंय हे आईनं सांगावं लागतं, हे बापानं सांगितलं पाहिजे. पण आमचं दुर्दैव आहे, आमच्याकडे संध्याकाळी 7 वाजले का आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण आहे. म्हणजे मला बरं वाटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं माता भगिनी या ठिकाणी येऊन बसल्यात. नाही तर सायंकाळी 7 वाजले ना का तुमच्या आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये भांडण आहे. पण भांडण कशावरून आहे? कशावरून आहे? पोराला कोणी शिकवायचं याच्यावरून नाही, अभ्यास कोणी घ्यायचा पोराचा याच्यावरून अजिबात नाही, भाजी काय करायची याच्यावरून अजिबात नाही, अरे टीव्हीचं रिमोट कुणाकडे पाहिजे याच्यावरून भांडण आहे. सायंकाळी 7 वाजले का आमचा टीव्ही सुरू आणि अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे कसं, लग्नाच्या आधी इश्काचा नाद खुळा, लग्न ठरलं रंग माझा वेगळा, लग्न झालं मन उडू उडू झालं. 5 वर्षाने आई कुठं काय करते, 10 वर्षाने सुख म्हणजे नक्की काय असतं, 15 वर्षाने एका लग्नाची दुसरी गोष्ट, 20 वर्षाने चला हवा येऊ द्या, 25 वर्ष झाले झी गौरव पुरस्कार, संपलं सगळं. अख्खा प्रवास टीव्हीवर आहे, अख्खा प्रवास. तुम्ही हसतायत, तुम्हाला पटतंय, म्हणजे आमच्या घरातली वस्तुस्थिती अशी आहे. पोरांना घडवायचंय कुणी, पोरं शिकवायची कुणी? तुम्ही म्हणाल सर अहो जिजाऊंचा काळ वेगळा होता, आजच्या काळात कसं शक्य आहे, काय अवघड आहे? अरे सहज शक्य आहे. साधा उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या माता भगिनींनो की तुमच्यामध्ये किती जिगर आहे. एखादी स्त्रीनं ठरवलं एखादी आई काय करू शकते. हा परभणी जिल्हा आहे ना तुमचा, इथून पुढे गेलात की मराठवाडा संपला की पश्चिम महाराष्ट्र लागतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे सातारा. साताऱ्यामध्ये एक गाव आहे, छोटंसं गाव तुमच्या आंबेगाव सारखं, त्या गावाचं नाव आहे पोगरवाडी. या पोगरवाडीमध्ये एक शेतकऱ्याचं पोरग आहे, ज्या पोराचं नाव आहे संतोष महाडिक. आणि साताऱ्यामधल्या पोगरवाडीमधल्या शेतकऱ्याचं पोरग, हे पोरग सैन्यामध्ये भरती झालं. आणि एक एक पायरी वर चढत चढत साताऱ्यामधल्या पोगरवाडीमधल्या शेतकऱ्याचं पोरग सैन्यामध्ये कर्नल झालं. आणि कर्नल संतोष महाडिक जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा भागामध्ये काम करतायत. आणि एके दिवशी दिल्लीमधून फोन आला, काय कर्नल संतोष महाडिक तुमच्या कुपवाडा भागामध्ये पाकिस्तानचे 6 आतंकवादी शिरलेत, जाऊन शोध घ्या. आणि कर्नल संतोष महाडिकांनी 200 जवान सोबत घेतले, कुपवाड्यामध्ये शोध घ्यायला सुरुवात केली आहे. 3 दिवस शोध चालू आहे. आणि 3 दिवसामध्ये कर्नल संतोष महाडिकांनी पाकिस्तानचे 4 आतंकवादी पकडले, ठार केले, लोळवले. पण 3ऱ्या दिवशी सायंकाळी अचानक पाठीमागच्या घरामधून 2 आतंकवादी बाहेर आले आणि त्यांनी बघितले पाठमोरे उभे असणारे कर्नल संतोष महाडिक. आतंकवाद्यांनी काय करावं, बंदुका काढल्या, नेम धरला, धाड 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 गोळ्या सुटल्या. तब्बल 8 गोळ्या कर्नल संतोष महाडिकांवर झाडल्या गेल्या आणि कर्नल संतोष महाडिक जागेवर कोसळले. जवानांनी त्यांना उचललं, मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये आणलं आणि डॉक्टरांनी निदान केलं, नो कर्नल संतोष महाडिक इज नो मोर.
कर्नल संतोष महाडिक शहीद झाले, पण त्याच वेळी कर्नल संतोष महाडिकांच्या खिशामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलची रिंग वाजती आहे. एकदा रिंग वाजली, दोनदा वाजली, तीनदा वाजली. डॉक्टरांना कळेना या माणसाला एवढे फोन करतोय कोण. डॉक्टरांनी खिशामध्ये हात घातला, कर्नल संतोष महाडिकांचा मोबाईल बाहेर काढला आणि बघितलं कर्नल संतोष महाडिकांची बायको फोन करतेय. काय की 3 दिवस झाले माझा नवरा फोन पण उचलत नाही आणि फोन पण करत नाही, नेमकं झालंय तरी काय. नवरा फोन का उचलत नाही या स्त्रीला कळेना, पण इकडे डॉक्टरला समजत नाहीये काय सांगू या स्त्रीला. कसं सांगू तुझा नवरा शहीद झालाय, तुझं कुंकू पुसलं गेलंय, तू विधवा झाली आहे, सांगायचं कसं. पण अखेर बातमी फुटली, बातमी टीव्हीवर झळकली आणि कर्नल संतोष महाडिकांचं शव त्या कुपवाड्यामधून दिल्लीमध्ये आणलं गेलं. दिल्लीमधून विमानाने पुण्यामध्ये आणलं गेलं आणि पुण्यामधून अंत्ययात्रा निघाली आहे आणि रस्त्याच्या दोनही बाजूला लोक उभी आहेत. कोणी हात जोडतंय, कोणी फुलं टाकतंय, कोणी सॅल्यूट करतंय, कोणी मुजरा करतंय आणि ती अंत्ययात्रा साताऱ्यामध्ये आली आहे. साताऱ्यामधून त्यांच्या गावामध्ये पोगरवाडीमध्ये आली आहे आणि जवानांनी बिगुल वाजवला आणि 4 जवान समोर आले. ती शवपेटी खांद्यावर घेतली, उचलली, कर्नल संतोष महाडिकांच्या घरासमोर आणली आणि त्या शवपेटीवरचं झाकण बाजूला केलं. त्यावेळी कर्नल संतोष महाडिकांचं 5 वर्ष वयाचं स्वराज नावाचं पोरग आपल्या बापाजवळ धावत गेलंय. हे पोरग बापाला हलवतोय, उठवतोय आणि सांगतोय, बाबा उठा ना, बाबा तुम्ही या पेटीमध्ये का झोपलेत, बाबा इथं का झोपलेत, बाबा घरामध्ये चला ना, तुम्ही बोलत का नाहीत, बाबा तुम्हाला खेळणी आणणार होते ना, मग का आणलीये का, बाबा उठा ना, किती लोक आलीत तुम्हाला भेटायला, बाबा पेटीमध्ये का झोपलायत. 5 वर्ष वयाचं पोरग आहे, त्याला मरण काय कळतं. त्याला वाटतं आपला बाप पेटीमध्ये का झोपलाय. ते पोरग त्या बापाला उठवतंय, हलवतंय, पण बाप उठत नाही. हे बघितल्यावर पोरग रडणाऱ्या आई जवळ गेलंय आणि आईला सांगतं, आई माझे बाबा उठत का नाहीत, आई माझे बाबा माझ्याशी बोलत का नाहीत, आई त्यांनी मला खेळणी आणली नाही म्हणून असं करतायत का, बाबा पेटीमध्ये का झोपलेत, बाबा का उठत नाहीत. या आईनं सांगितलं, बाळा तुझे बाबा गेले, तुझे बाबा शहीद झाले. या पोरानं दुसरा प्रश्न विचारला, आई माझे बाबा शहीद झाले, कोणाकरता शहीद झाले, कोणाकरता. काय सांगावं या स्त्रीनं, भ्रष्ट पुढाऱ्यांकरता, पैसे घेऊन मतं विकणाऱ्या लोकांकरता, कुणाकरता. ही आई सांगतेय, बाळा तुझे बाबा शहीद झाले, कुणाकरता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माती करता. आणि अखेर अंत्यसंस्कार आटोपला आणि अंत्यसंस्कार झाल्यावर सगळ्या पत्रकारांनी या वीर पत्नीला गाठलं आणि प्रत्येक जण या स्त्री समोर माईक घेऊन उभा आहे आणि या स्त्रीला विचारतोय, ताई 30 वर्ष वय आहे तुझं, 30व्या वर्षी तू विधवा झालीस. अगं 5 वर्ष वयाचं पोरग पदरामध्ये तुझ्या, तू शिकणार शिकवणार कसं या पोराला, संसार कसा चालवशील, खाणार काय. या वीरपत्नीनं काय सांगितलं माहितीये, या वीरपत्नीनं सांगितलं, माझा नवरा देशाकरता शहीद झालाय ना, मग बस माझ्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा सैन्यामध्ये भरती होणार आहे आणि देशाच्या रक्षणाकरता सीमेवर जाऊन उभी राहणार आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मागच्या 4 वर्षापूर्वी ही स्त्री म्हणजे स्वाती महाडिक सैन्यामध्ये भरती झाल्यात आणि आज रोजी राजस्थानच्या बाउंड्रीवर जाऊन उभे आहेत. कोणाच्या मातीतली स्त्री आहे, आमच्या मातीमधली स्त्री आहे. मग वारसा कोणाचा आहे, आमच्या जिजाऊंचा आहे, आमच्या सावित्रीबाईंचा आहे, आमच्या रमाईचा आहे. आपल्या मुलींना हा वारसा दिला पाहिजे, आपल्या पोरांना हा वारसा दिला पाहिजे. या मातीमध्ये क्रांती घडवायची ताकद ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये आहे. फक्त बापांनो आपल्या पोरामधली ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्याकरता सर्वात महत्वाचं करा, नियोजन करा. आमची आई सकाळी 6 वाजता उठतीये, 5 वाजता उठतीये, खसडा आवरतीये, अंगण झाडतीये, पाणी ठेवतीये, चहा ठेवतीये, भाजी बनवतीये, कामावर जातीये, सायंकाळी कामावरून येते, हातपाय धुतीये, पुन्हा स्वयंपाक करतीये, सगळ्यांच्या अंथरुण टाकतीये. सगळ्यात उशिरा आमची आई झोपी जातीये. आमचा बाप उठतोय, जनावरांकरता चारा पाणी करतोय, शेतामध्ये जातोय, दिवसभर राब राब शेतामागे आऊत धरतोय, काम करतोय, काबार कष्ट करतोय, सायंकाळी येतोय, जेवतोय, कधी झोपी जातोय कळतच नाही. मग तरुण पोरांनो, आपली आई आणि आपला बाप जर अख्खी हयातभर आपल्याकरता राबला तर आपल्या आई बापा करता आयुष्यातले 4 वर्ष चांगला अभ्यास करायला आपल्याला काय हरकत आहे, आपल्याला काय हरकत आहे. आपण शेतकऱ्याची पोरं आहोत ना, आपल्याला वाटतं ना आपण काहीतरी करावं. आपल्या आई बाबा करता काही करू नका. आयुष्यातली तारुण्यातली महत्वाची 4 ते 5 वर्ष आहेत ना, असा अभ्यास करा. सगळे राजकारण बाजूला ठेवा. काय गावच्या राजकारणामध्ये, काय गावच्या राजकारणामध्ये आमचं दुर्दैव आहे काय, काय ग्रामपंचायत लागली आहे त्यामुळे जरा सुट्ट्या टाकून गावावर आलोय.
पंचायत समिती लागली आहे, जिल्हा परिषद लागली आहे म्हणून जरा गावाकडे आलोय. लक्षात ठेवा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी याला तुमचा फक्त वापर केला जाणार. पण ज्यावेळी तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसून गावात येणार ना, तर गावातल्या प्रत्येक घरासमोर तुमची आरतीच केली जाणार. तुम्हाला काय महत्वाचं आहे याचा विचार एकदा करा, याचा विचार एकदा करा आणि वेळेचं नियोजन करा. आम्ही याला शिवाजी महाराजांना आपला बाप म्हणतो. काय केलं असेल आमच्या बापानं? हेनरी ऑक्झिटन नावाचा एक इंग्रज वकील आहे. तो 6 जूनला रायगडावर आला आणि रायगडावर आल्यावर या हेनरी ऑक्झिटननं काय केलं माहितीये माझ्या माता भगिनींनो? या सवय होती यांना लिहून ठेवायची. त्यानं डायरी घेतली आहे आणि डायरीवर लिहिलं, मी रायगडावर आलोय, रायगडाच्या पायथ्याशी येऊन उभा राहिलो, किल्ला बघितला शिवाजी महाराजांचा. अरे काय किल्ला बांधलाय! हा किल्ला एका वेळी फक्त एक माणूस चढू शकतो, एकच माणूस वर जाऊ शकतो, दुसऱ्या माणसाला चढायला जागा नाही, असा अवघड किल्ला आहे. घोडा नेता येत नाही, मग जायचं कसं? कसं जायचं? तो हेनरी ऑक्झिटन लिहितो, मी पालखीत बसलोय, वरती रायगडावर आलोय, 4 ठिकाणी थांबलो, विचार केला, अरे काय अवघड किल्ला आहे, एवढीशी जागा आहे वर जायला, एका वेळी एक माणूस वरती चालतोय, मोठा अवघड किल्ला आहे. आणि तो पुढे आला आणि किल्ल्याच्या महादरवाजाजवळ आला आणि त्यानं बघितलं त्या महादरवाजावर 2 हत्ती उभे आहेत. हत्ती! त्याला आश्चर्य वाटलं, अरे जिथं एका वेळी फक्त एक माणूस येतोय अशी एवढीशी जागा, या जागेमधून हत्ती येणार नाही. मग हत्ती आणले कुठून? शिवाजी महाराजांनी रायगडावर हत्ती आणले कसे? म्हणजे रायगडाला दुसरा दरवाजा आहे, पण शिवाजी महाराज कोणाला सांगत नाहीत. दरवाजा कुठं आहे शिवाजी महाराज दाखवत नाहीत. तो सगळ्यांना विचारतोय, दुसरा दरवाजा कुठं आहे मला दाखवा, दुसरा दरवाजा कुठं आहे मला सांगा, हत्ती आणले कसे मला बघायचंय. कोणीच त्याला उत्तर देत नाही आणि त्यानं न राहून शिवाजी महाराजांना विचारलं, महाराज मी रायगडावर आलो, महाराज रायगडावर वरती एका वेळी फक्त एक माणूस येतो, एवढी अवघड जागा आहे, मग तुम्ही हत्ती आणले कसे वर? कुठल्या रस्त्यानं आणले, कुठल्या जागेवरून आणले, हत्ती कसे आणले तेवढं महाराज मला एका सांगा, कोणत्या दरवाजानं आणले ते सांगा. आणि शिवाजी महाराज हसायला लागले. महाराज म्हटले, हेनरी ऑक्झिटन हे हत्ती मी आज आणले नाहीत. म्हटले, मग हेनरी ऑक्झिटन राज्याभिषेक करायचा आहे हे मी आज ठरवलं नव्हतं, हे मी 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं की आपल्याला 10 वर्षानंतर राज्याभिषेक करायचा आहे. आणि मी त्याच वेळी विचार केला होता की जर 10 वर्षानंतर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर त्यावेळी आपल्याला हत्ती लागतील. आणि म्हणून मी हत्तीची लहान लहान पिल्लं 10 वर्षापूर्वीच पालखीत घातली आणि ती रायगडावर आणून लहानाची मोठी केली आणि ती पिल्लं आज इथं उभी आहेत. म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो ना, तो शिवाजी राजा 10 वर्ष पुढचं नियोजन करतोय. माझ्या शेतकऱ्याच्या पुत्रांनो, तुम्हा आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्यांचं नियोजन करावं लागेल, पुढच्या दिवसांचं वेळेचं नियोजन करावं लागेल, तर जगासोबत चालता येईल. जगात सर्वात मागं कोण आहेत माहितीये का? तुम्ही आम्ही आहोत. नोकरदार असतील, पगारवाले असतील, सगळे इंजिनियर, डॉक्टर, प्रोफेशनल सगळे वरती आहेत. आपण जग कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही जिवंत ठेवलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात प्रत्येक गोष्ट निर्माण होऊ शकते. कम्प्युटर तयार होऊ शकतो, गाडी तयार होऊ शकते, गुगल मोबाईल तयार होऊ शकतो, सगळं तयार होऊ शकतं. पण भाकरी तयार करता येईल असं तंत्रज्ञान जगात उपलब्ध नाही. भाकरी द्यायचं काम जगाला केवळ आपणच करू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या मनगटातली ताकद ओळखा आणि अभ्यासायला शिका. पोरांना अभ्यासायला शिकवा, पोरांना वाचायला शिकवा. घरामध्ये सण उत्सव मोठे मोठे नाही केलेत ना चालतील. आमचं दुर्दैव एवढं आहे की आम्ही भाऊबंदकीच्या नादाला लागलो. म्हणजे भावाने जर लग्नाचा मांडव एवढा टाकला असेल ना, आपला त्याहून मोठा, त्यानं 2000 लोकांचं लग्न केलं असेल ना, आपलं 5000चं कर्ज होऊ दे, फाशी घ्यायला लागली तरी चालेल, पण रीस केली पाहिजे. आणि रीस घेता घेता गळ्यामध्ये फास केव्हा अडकला आम्हाला समजलंच नाही. चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल. त्याकरता शिवजयंती आहे. आणि बघता बघता या मातीतला तो सगळ्यात दुर्दैवी दिवस उगवला. तारीख होती 3 एप्रिल 1680. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि बातमी कानावर पडली आहे औरंगजेबाच्या हेराला. याला समजलंय की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून. यानं काय करावं? यानं वेगानं घोड्यावर थाप मारली आणि निघाला. कुठं? बहादूरगडावर. का? औरंगजेबाच्या छावणीवर. का? त्याला सांगायचं औरंगजेबाला की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून. आणि तो वेगानं बहादूरगडावर आला आणि समोर बघितलं बादशाह औरंगजेब नमाज पडतोय. औरंगजेब नमाजाच्या पवित्र ओळी म्हणतोय. औरंगजेबाचा नमाज सुरू आहे आणि बादशाहचा नमाज संपला. बादशाह बाहेर आला आणि तसं या स्वारानं सांगितलं, हुजूर हुजूर वो मरगठ्ठा शिवाजी मर गया.
वो काफर शिवा मर गया. आणि औरंगजेबानं काय करावं? औरंगजेबाने या स्वाराच्या फाडकन थोबाडीत मारली आणि औरंगजेब कडाडला. चुप बैठ कमीने. औरंगजेबानं दोनही हात वर केले आणि औरंगजेब म्हणतोय, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. फक्त इथल्या शेतकऱ्यांनीच नाही, इथल्या कष्टकऱ्यांनीच नाही, जो शत्रू म्हणून आलाय ना त्यानं सुद्धा गौरव करावा. असा आमचा शिवाजी राजा. काय शिकाल शिवाजी महाराजांकडून? काय घ्याल शिवाजी महाराजांकडून? काय केलंय शिवाजी महाराजांनी? अफजल खान मारला, शाहिस्ते खान कापला, सुरत बेसुरत केली, हे सगळं विसरून गेलात तरी चालेल, पण एक गोष्ट काळजावर करून ठेवा. 1661 साली शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये आलेत ना, त्यावेळी आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेऊन नाचला शिवाजी राजा. आपल्या आईचा एक शब्द खाली पडू देत नव्हता शिवाजी राजा. अरे स्वराज्य उभं करायचंय हे स्वप्न शिवाजी महाराजांच्या आईचं आहे, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आहे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून संपूर्ण आयुष्याचं रणांगण करून गेलाय शिवाजी राजा. तर आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय मग प्राणाचं बलिदान करून गेलाय संभाजी राजा. आम्ही काय करतो? आमच्या आई बापा करता आम्ही काय करतो? आमची लोक, आमची पोरं म्हातारपणी आई बापाचे वाटे पाडतात. कसं? म्हातारी धाकट्याकडं, म्हातारा थोरल्याकडं. लक्षात ठेवा, तुमच्या जातीकरता काही नाही केलं ना चालेल, तुमच्या मातीकरता काही नाही केलं ना चालेल, आपल्या आई बापाचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्ही शिवाजी व्हाल, तुम्ही संभाजी व्हाल. हे शिवजयंतीतून शिकायचं आहे, हा विचार घ्यायचा आहे. इथं ही जी सगळी लहान लहान मुलं तुमच्या गावातली बसलीत ना, म्हणजे माऊली आंबेगावकर मागच्या 15 दिवसापासून रोज दिवसातून एकदा का होईना फोन करतोय, सर आम्हाला तुम्हाला आमच्या गावात यायचंय, आमच्या मुलांकरता यायचंय. मी म्हणतो आयोजन कोण करतंय? तो म्हणत नाही आयोजन मी करतोय, तो सांगताय आमचं अख्खं गाव आयोजन करतंय. पण सर तुम्हाला शिवजयंतीला यायचंय, आमच्या गावात शिवजयंती झाली पाहिजे. गावात असे विचार करणारी मुलं आहेत तुमच्या. अरे जगातली पोरं व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीचा विचार करतात, तुमच्या गावातली तरुण पिढी 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचा विचार करते. याचा अर्थ आंबेगावचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त एक केलं पाहिजे, फक्त एक केलं पाहिजे. मला माहित नाही आता तुमच्या गावात पॅनल किती आहेत, पक्ष किती आहेत, संघटना किती आहेत, मला त्यातलं कळत नाही. मी साधा राजकीय चळवळीतला नाही, मी सामाजिक चळवळीमधला एक गरीब कार्यकर्ता आहे. पण मला एक गोष्ट कळते की हे जे विचारपीठ उभं आहे ना गावामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्तानं, गावातले सगळे ज्येष्ठ आहेत. माझ्या आई, मी तुमच्या मुलाच्या वयासारखा आहे, तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात, भावाच्या वयाचा आहे मी तुमच्या, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, माझ्या बापाच्या वयाच्या आहात तुम्ही. माझा तुम्हाला एकच सवाल आहे की ही जी तुमची लहान लहान पुढची पिढी आहे ना, राजकारण दर 5 वर्षांनी चालतंय. कोणतंही राजकारण करा, प्रत्येक 5 वर्षांनी येणार आहे जाणार आहे. हा पॅनल पडणार, तो जिंकणार, हा सरपंच होणार, तो मागं जाणार, हा माजी होणार, तो आजी होणार. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे विचारपीठ तुमच्या गावात उभं राहिलंय ना, हे विचारपीठ जिवंत ठेवा, जेणेकरून तुमच्या गावातली ही पुढची पिढी घडली पाहिजे. या पुढच्या पिढीकरता हे विचारपीठ आहे, त्यांच्याकरता हे स्टेज आहे. हे स्टेज आम्हाला जिवंत ठेवावं लागेल, कारण जयंती अध्यक्षाची नाही आहे, जयंती शिवाजी महाराजांची आहे. राजकारण करायला अनेक भाग आहेत, तिकडं काय खेळायचे त्या कुस्त्या खेळाव्या, पण इथं येताना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आपण एकत्र यावं, हा शिवाजी महाराजांचा विचार आहे. मी का सांगतोय तुम्हाला हे सगळं? कारण मला शेतकऱ्याबद्दल जाणीव आहे. मी सामान्य मजूर कुटुंबामधला आहे. आज रोजी माझ्याकडं, माझ्या भावंडांनो, तुम्ही माझ्या वयाकडे जाऊ नका, माझ्याकडं आई वडील घरातलं एक पोरगं जर सांभाळायचं म्हटलं तर आई बापाला अवघड झालंय. 2 पोरं जर एका वेळी शाळेत जात असतील ना, तर आई बापाला खर्च कसा जुळवावा हे कळत नाही. माझ्याकडं मागच्या 8 वर्षापासून आई वडील नसणारी 126 पोरं आहेत. 126, त्यातली निम्म्यापेक्षा जास्त, दुर्दैवाची गोष्ट आहे, दुर्दैवानं सांगतोय की निम्म्यापेक्षा जास्त मराठवाड्यामधली आहेत. आत्महत्या झाल्यात आपल्याकडं, आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली निम्म्याहून जास्त पोरं आम्ही सांभाळतोय. हे सांभाळायची वेळ आमच्या कोणावर येऊ नये असं आम्हाला वाटतं. संस्था चालवूच नाही अशी परिस्थिती आली असं पाहिजे असं वाटतं. पण वेळच अशी येऊन ठेवली आहे निसर्गानं आमच्यावरती की आमच्या बापापुढे आत्महत्या करायशिवाय पर्याय ठेवला नव्हता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये आत्महत्या हा पर्याय नाही. परिस्थिती कशी असली तर परिस्थितीची लढाईचं. मी राज्यभर आत्महत्या बघितल्या साहेब, पण आत्महत्या सगळ्या शेतकऱ्यांनी केल्या. पण माझ्या एकाही माई माऊलीनं शेती करता आत्महत्या केली नाही. बाप मेल्यावर सुद्धा आई लहान लहान पोरांना वाढवतीये, शिकवतीये, मोठं करते, अशी शेकडो उदाहरणं आहेत. मग तुमच्या पाठीशी घरातली जिजाऊ एवढी ठामपणे उभी असताना आत्महत्येचा विचार काय हवा?
का आत्महत्या करायची आहे? अरे लढून दाखवेल, नख लावेल परिस्थितीला, पण आपल्या गळ्याला फास नाही लावायचा. हा विचार शेतकऱ्यांना इथल्या पुढच्या मातीमध्ये करा, आणि तर खऱ्या अर्थानं शेती उज्ज्वल आहे. नाही तर मराठवाड्याचं नाव काय आहे? मराठवाडा पराक्रमाचा जिल्हा आहे. आता मराठवाड्याचं नाव काय आहे? आत्महत्यांचा भाग आहे. नाव बदलावं लागेल, पोरं शिकवावी लागतील. त्यामुळे पोरांना सांगा, माझे तरुण मित्र या ठिकाणी बसलेत, मी तुम्हाला सांगतो भावांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात काही नाही कमवता आलं ना चालेल, पण जगातला सर्वात मोठा पुरस्कार तुम्हाला कमवायचा आहे. जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार कधीच नव्हता. मॅगेसेस, ऑस्कर, महाराष्ट्र भूषण, भारतरत्न सगळं किरकोळ आहे. जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे माहितीये का? कोणता? ज्यावेळी तुम्ही बक्षीस मिळवता, ज्यावेळी तुम्ही बापासोबत शेती करता करता शाळेत अभ्यास करून वर्गात पहिले येता, ज्यावेळी तुम्ही नोकरीला लागता, घरी धावत येता, पेढा आणता, पेढा आईला भरवता, बापाला भरवता, आईला सांगता, आई मी नोकरीला लागलो, बाबा मला पहिला पगार मिळाला, आणि त्यावेळी तुमच्या आई आणि बापाच्या डोळ्यामधून आनंदाचा जो अश्रू ओघळतो ना, तो जगातला तुमचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सगळ्यात मोठा. आयुष्यात नाही काही कमवता आलं ना चालेल, हा पुरस्कार तुम्हाला आम्हाला मिळवायला हवा. आणि माझ्या लहान लहान बहिणी समोर बसलेत, मी तुम्हाला सांगतो ताईंनो, आयुष्यात आपण नाही काही कमवलं ना चालेल, पण जगातली सर्वात मोठी संपत्ती कमवायची आहे. मी तुमचा भावाचा वयाचा आहे, माझा तुम्हाला सल्ला आहे, आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे माहिती आहे? कोणती आहे? आपला बाप गरीब असला ना चालेल, आपला बाप शेतात राबत असला चालेल, आपल्या आईचं लुगडं फाटलेलं असलं ती शिवून घालत असली ना तरी चालेल, आपल्या घरामध्ये भाजीला एक वेळ तेल कमी असलं ना तरी चालेल, फक्त आपल्या वागणुकीमुळं आपली आई आणि आपला बाप यांची मान समाजात खाली झुकणार नाही याचा विचार करणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवणं आहे. ती कमवावी लागेल, तो विचार घ्यावा लागेल. त्याकरता शिवजयंती आहे. तर इथं याल, बसाल, उठून निघून जाल. मगाशी मी वाचलं, मारुती मंदिर आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, इथं जीर्णोद्धार केलाय, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर उभं केलंय. आमच्या काळामध्ये तुळशीची माळ आहे, आमची आई एकादशी करते आहे, आमचा बाप एकादशी करतोय. वारीला गावामधून लोक पंढरपूरला जात असतील ना, जातात ना, आषाढीला कार्तिकीला जातात ना पंढरपूरला. कोणाला भेटायला जातात तुम्ही? कोणाला? विठ्ठलाला ना. विठ्ठल कोणाला भेटायला आला होता? तुम्हाला, मला, मग नाणेकर साहेबांना, कोणाला? पुंडलिकाला. काय केलं पुंडलिकाने? पुंडलिकाच्या एका मांडीवर आईचं डोकं आहे, दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं आहे. आई बापाचं डोकं पुंडलिक दाबतोय, विठ्ठल भेटायला आलाय, आणि विठ्ठल सांगतोय पुंडलिका अरे मी तुला भेटायला आलोय. पुंडलिक म्हटला, विठ्ठला थांब, माझी आई झोपली आहे, माझे वडील झोपलेत, माझ्या आई बापाची झोपमोड होऊ देऊ नको. विठ्ठल विचारतोय, पुंडलिका मी थांबू कुठं? पुंडलिकानं काय केलं? जवळ वीट पडली होती, वीट धरली, उचलली, विठ्ठला समोर फेकली आणि सांगितलं, विठ्ठला त्या विटेवर उभा राहा. आजही जाऊन बघा पंढरपूरमध्ये पांडुरंग कशावर उभा आहे? विटेवर. कोणा करता आला होता? पुंडलिका करता. काय केलं पुंडलिकानं? आई बापाची सेवा. आणि हेच तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये लिहिलं. तुकाराम महाराज म्हणतायत, माय बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पुंडलिका काय केले? परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान हृदय धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आई बापच देव आहे हे ज्याला समजलं ना त्यांना जगातल्या कुठल्या तीर्थाला पैसा वाया घालवण्याचं कारण नाही. आई बापाची सेवा करा, जगातलं सर्वात मोठं तीर्थ तिथं आहे हे आम्हाला समजलं पाहिजे, हे आमच्या पुढच्या पिढ्यांना सांगितलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर एक करा, या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य जे आहे ना हे तुमच्या आमच्या करता नाही. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य इथल्या शेतकऱ्यांकरता जरी असलं तर त्यांच्या आईच्या आणि वडिलांच्या स्वप्नाकरता होतं. हे आपल्या पोरांना शिकवा, आणि ते करायचं असेल तर एक करा. आमच्याकडे पैसा आल्यावर आमच्या बापानं काय केलं माहिती आहे? म्हणजे एखाद्या वर्षी चांगलं उगवून आलं तर आमचा बाप काय करतो? पोराला कपडे घेतले, साडी घेतली, एखादा एकर वावर वाढवून घेतलं, बंगला बांधून घेतला. मग काय, घरामध्ये थोडा पैसा पुन्हा जास्त आला, मग आई म्हणते नाही फ्रीज घ्यायला पाहिजे. फ्रीज घेतला, मग फ्रीज साधा नको, डबल डोअरचा घेतला पाहिजे, डबल डोअरचा घेतला. मग घरामध्ये पंखा नको, कूलर घेतला पाहिजे. मग आमच्या बापानं कूलर घेतला. मग गादी कशी? चांगली गादी. आम्ही घरातल्या सगळ्या वस्तू वाढवल्या, घरातल्या सगळ्या वस्तू वाढवल्या. पण पुढची पिढी घडवाय करता घरात कोणती वस्तू पाहिजे हे जर का मी विचारलं तर पटकन तुम्हाला सांगता येणार नाही. तुमची पुढची पिढी जर तुम्हाला समृद्ध करायची असेल तर घरामध्ये पंखा, एसी, फ्रीज यापैकी काहीही नसलं ना तरी चालेल, पण तुमच्या घरामध्ये किमान एखादं पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे ज्यामधून तुमच्या पोरांना वाचायला पुस्तकं मिळाली पाहिजे.
मी परवा पश्चिम महाराष्ट्रामधल्या एका गावामध्ये व्याख्यानाला होतो. किमान 8 ते 10 हजार लोक समोर व्याख्यानाला बसलीत. व्याख्यान झालं, 1.5 तास 1.25 तास व्याख्यान संपलं. त्या कार्यक्रमाचा आयोजक होता प्रचंड श्रीमंत माणूस, माझ्या जवळ आला. म्हटले, सर काय बोललात तुम्ही, आपल्याला खूप पटलं, आपली खूप इच्छा आहे, आपल्या घरी चला, फक्त चहा घ्या, आपला बंगला बघा. मी म्हटलं ठीक आहे. नेलं चहा प्यायला, बंगला दाखवायला सुरुवात केली आहे, श्रीमंती दाखवायला. काय सर 5 कोटीचा बंगला आहे, 5 कोटीचा. सर घरामध्ये पंखा बसवलाच नाही. म्हटलं मग सगळीकडे एसी बसवला, टॉयलेट बाथरूम सुद्धा फुल एसी आहे सर. म्हटला सोफा हा बघा ना, बंगालमधून मागवलाय. सर हे खुर्ची बघा, आम्ही गेलो होतो चायनाला, तिकडून आणली आहे. हे समोर म्युझियमचं, आम्ही दुबईला गेलो होतो, तिकडून आणलंय. हे असं आहे, टीव्ही एवढा मोठा आहे, फ्रीज एवढा आहे, हे सगळं आहे. मी त्याला सहज म्हटलं, बाबा हे सगळं खरं आहे, घरामध्ये पोरांकरता एखादं पुस्तकाचं कपाट असेल की. म्हटलं म्हणजे साहेब म्हणजे काय असतं. म्हटलं पुस्तकाचं कपाट, पोरांकरता पुस्तकं वाचायला काही. म्हटलं नाही, तसं आपल्या घरामध्ये काही नाही. म्हटलं साहेब तुमचा बंगला 5 कोटीचा असू द्या नाही तर 10 कोटीचा, ज्या घरामध्ये नाही पुस्तकाचं कपाट ते घर होऊ शकतं कधीही भुई सपाट. हा विचार मराठा सेवा संघानं या मातीला दिलाय, हा विचार दिलाय. त्यामुळे वाचायला शिकवा, नाही तर काय नाही, बंगला घर दार जमीन जुमला. तुम्हाला सांगतो 14व्या वित्त आयोगानुसार सगळं तयार आहे. गावाच्या बाहेर गेलात ना तर स्मशानभूमी शेड मारून तयार आहे, मडक्यावाल्याकडे मडके तयार आहेत, लाकडंवाल्याकडे लाकडं तयार आहेत. आपण गेलो ना की लोक असं विचारत नाही ते कुठंपर्यंत आले, बॉडी कुठंपर्यंत आली असं लोक विचारतात. 5 मिनिट कोरोनानं तुम्ही आम्ही अनुभवलंय. 5 मिनिटात माणूस डोळ्यासमोर होता आणि माणूस गेला. आम्ही कोणाच्या भरोशावर आहोत, कुठल्या संपत्तीच्या भरोशावर आहोत. लक्षात ठेवा, तुमचं घर तुमचं जमीन ही तुमची संपत्ती नाही. तुमची ही जी लहान लहान मुलं आहेत ना ही तुमची संपत्ती आहे. आणि लक्षात ठेवा, संपत्ती किती कमवली आणि जर संतती चांगली नसली तर संपत्तीला काहीच अर्थ नाही, ती शून्य होऊ शकते. पण संतती काहीच नसली आणि जर संतती समृद्ध केली, संतती चांगल्या विचाराची उभी केली तर ती करोडोंची संपत्ती उभा करते. हा जगाचा इतिहास आहे. त्याकरता आपल्या पोरांना चांगलं शिकवा, वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. त्याच करता ही शिवजयंती आहे. आज मी तुमच्या समोर बोलतोय, गोळ्या घेऊन बोलतोय. 15 दिवस झाले रोज एका गावात आहे. का फिरायचं, मी तरी का फिरायचं, मलाही कुटुंब आहे ना, घरदार आहे. तर तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देतोय, आमच्या पैसा करता काय करायचा आहे पैसा. मीही एका कॉलेजला नोकरीला आहे, मलाही चांगला पगार आहे, जमीन आहे, सगळं आहे. का फिरायचं, का फिरायचं. आज नाही, मागच्या 10 वर्षापासून फिरतोय. का फिरावं लागतं. माझ्या भावंडांनो, आमच्याकडे जी आत्महत्याग्रस्त कुटुंबातली आईवडील नसणारी अनाथ मुलं आहेत ना, या मुलांच्या शिक्षणाकरता रोज एका गावात जावं लागतं. सरकार पैसा कोणी देत नाही, कुठून पैसा उभा राहत नाही. व्याख्यानाच्या मानधनामधून जो काही पैसा येतो त्यामधून या मुलांचं शिक्षण मागच्या 8 वर्षापासून आम्ही चालवतोय. का चालवावं लागलं, का करावं लागलं. हे पलीकडे सातारा जिल्हा आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, 4 वर्षापूर्वीची घटना आहे. साताऱ्यामध्ये कोरेगाव नावाचा तालुका आहे. कोरेगावमध्ये सुलतानवाडी नावाचं गाव आहे. आणि सुलतानवाडीमध्ये नवरा बायको शेतीवर मजुरी करतात. मजूर कुटुंबामध्ये नवरा बायको आहेत. शेतीवर लोकांच्या घरी कामाला जावं. आणि बघता बघता त्यांना मुलं झालीत, जुळी मुलं झालीत. एक मुलगा आहे, मुलाचं नाव ठेवलं श्रीराज, मुलीचं नाव ठेवलं सुरुची. नवरा बायको आणि 2 वर्षाची पोरं झालीत. अगदी गोड गोंडस गोरी पान जुळी पोरं आहेत. 2 वर्षाची पोरं झालीत. आणि रविवारचा दिवस आहे. आठवड्याच्या कामाचे पैसे मिळाले आणि आईबाप आठवड्याच्या बाजाराला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला घ्यायला बाजार करायला निघालेत. किराणा घेतला, भाजीपाला घेतला, पोरांना खाऊ घेतलं. स्प्लेंडर गाडीवर नवरा बायको बसलेत. पोरगं बापाजवळ पुढे बसलंय, पोरगी पाठीमागं बसली आहे. आणि बाजार करून आपल्या घराकडे यायला निघाले, म्हणजे सुलतानवाडी गावाकडे यायला निघाले. पण येत असताना समोरच्या पुलावरून एक ऊस भरलेला ट्रक येत होता. ट्रकवाला फोनवर बोलतोय, गाडी चालवतोय, फोनवर बोलवतोय, ट्रक चालवतोय. त्यानं समोरून येणारी स्प्लेंडर गाडी बघितलीच नाही. त्यानं गाडी अशी उडवली की नवरा बायको दोघही ट्रकच्या खाली आले, चिरडले गेले आणि दोनही पोरं पलीकडच्या नाल्यात जाऊन पडली. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई गेली आहे, बापही गेला. पोरांना सांभाळायचं कोणी, शिकवायचं कोणी. परिस्थिती वाईट असली का भाऊबंदकी जवळ येत नाही. परिस्थिती वाईट असली ना नातेवाईक जवळ उभं करत नाहीत. परिस्थिती न खिशात पैसा नसला ना, वाईट अवस्था आली की कोणीही जवळ येत नाही. प्रश्न एवढा आहे, आई गेलीये, बाप गेलीये, पोरं सांभाळायची कोणी, शिकवायची कोणी. अभिमानानं सांगतो, मागच्या 4 वर्षापासून ही पोरं सांभाळायचं, शिकवायचं काम आम्ही करतोय का. आमची पोरं आहेत, आमच्या शेतकऱ्याची पोरं आहेत, आमच्या कष्टकऱ्याची पोरं आहेत. ही आम्ही सांभाळली पाहिजे. हे तुम्ही करू शकत नाही ना, तुम्ही करू नका. तुम्ही तुमची पोरं सांभाळा.
तुम्ही तुमची पोरं शिकवा. आज माझ्याकडे राज्यभरातली मुलं आहेत. तुमच्या परिसरामध्ये कुठेही आई वडील नसणारी अनाथ मुलं असतील ना, माझ्याशी संपर्क करा. त्या मुलांचं संपूर्ण शिक्षण मी करून देतो. मुलगी असेल ना, त्या मुलीच्या लग्नापर्यंतचा सगळा खर्च आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करून देतो. माझ्या वयाकडे जाऊ नका. आतापर्यंत 4 मुलींचे कन्यादान मी केलीत आणि एक नातू सुद्धा मला आहे. हे आम्ही कमवलंय. शेतकऱ्याची पोरं आहेत आमच्या. कुठेही असली तर या माध्यमामध्ये मला सांगा. नाणेकर साहेबांकडे नंबर आहे माझा, आमचे नामदेव काळे या ठिकाणी त्यांच्याकडे आहे, मंगेशकडे आहे, सगळ्यांकडे कुणाकडेही नंबर आहे. नंबर तुम्हाला उपलब्ध होईल. मुलांचं शिक्षण आम्ही करतो. तुम्ही करू नका. तुम्ही एक करा, आपली पोरं घडवा. आपल्या पोरांना वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. त्याच करता खऱ्या अर्थाने ही शिवजयंती आहे. इथं याल, बसाल, बरं वाटलं, ऐकाल, उठून निघून जाल. समोर गाडी लागली आहे. गाडीमध्ये पुस्तकांचा स्टॉल आहे. मी महाराष्ट्रामधला कदाचित एकमेव व्याख्याता असा असेल की जो रोज माझ्या गाडीत पुस्तकांचा स्टॉल घेऊन फिरतो. का? कारण मला माहिती आहे आमचं दुर्दैव असं आहे की आमची लोक दारू प्यायला जर समजा या आपल्या आंबेगावमध्ये मिळालं नाही ना, तर पलीकडे मानवतमध्ये जाणार. मानवतला नाही मिळाली ना, पाथरीपर्यंत जाणार, पण घेणारच. पण पुस्तकं घ्यायला कधी पुस्तकाच्या दुकानात जाणार नाही. म्हणजे दारू विकणारा दुकानात बसून दारू विकतोय आणि पुस्तकं विकणारा, दूध विकणारा घरोघरी दूध घेऊन फिरतोय. अरे म्हणजे महत्वाचं काय आहे हेच आम्हाला समजलं नाही. आत्तापर्यंत तुमच्या आंबेगावमध्ये कोणी पुस्तकं फळं विकायला आलं असेल, कुणी आंबेगावमध्ये तुमचे भांडे विकायला आलं असेल, तुम्ही चादरी विकायला आलं असेल, कपडे विकायला आलं असेल, पण पुस्तकं द्यायला तुमच्या गावामध्ये आतापर्यंत कोणी आलं नसेल. कारण आम्हाला गरजच वाटली नाही पुस्तकांची. आम्हाला समजलंच नाही की पुस्तकं वाचल्याने काय होतं. जेव्हा माझ्यासारखा माणूस तुमच्यासमोर बोलायला लागतो किंवा नाणेकर साहेब बोलतात किंवा आणखी कोणी इथं बोलायला उभं राहतं, ते वाटतं नाही रे, आपल्या पोरांना असं बोललं पाहिजे, आपल्या पोरीनं असं बोललं पाहिजे, आपला पोरगा पण असं गाडीमधून फिरलं पाहिजे, आपल्या पोराच्या अंगावर जॅकेट पाहिजे, आपण असं काहीतरी केलं पाहिजे. भावांनो, आमच्या अंगावर जॅकेट आलं म्हणून आम्ही वेगळे नाहीत. मी सुद्धा शेतमजुराचाच मुलगा आहे. पण इथंपर्यंत यायचं कारण काय आहे माहितीये का? माझी आई ज्यावेळी बाजारामध्ये गेली ना, त्यावेळी माझ्या आईनं बाजारामधून वैभव लक्ष्मीचं पुस्तक नाही आणलं. माझ्या आईनं बाजारामधून जिजाऊचं पुस्तक आणलं. माझ्या आईनं बाजारामधून सावित्रीबाईचं पुस्तक आणलं. तेव्हा इथंपर्यंत पोहोचलो. त्यामुळे तुमच्या पोरांना वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. तीच खऱ्या अर्थानं शिवजयंती आहे. आणि गावातल्या ज्या तरुण पिढीने, माऊली असेल किंवा सगळे जे तरुण मित्र या ठिकाणी दिसत आहेत ना, ज्या प्रत्येकाने तुमच्या गावामध्ये विचाराची एक चांगली तरुण पिढी आहे ना, त्या गावातल्या प्रत्येक तरुण पोराकरता ज्यानं सहकार्य या ठिकाणी केलं, त्या सगळ्या तरुणांकरता टाळ्यांचा एक जोरदार कडकडाट तुम्ही आम्हाला करायला पाहिजे. आणि मी त्या तरुण पोरांना सांगतो की गावामध्ये वेगळा पायंडा हा जो तुम्ही उभा केलाय ना, याचं कारण एकच आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा हा विचार असाच तेवत राहील. याचं कारण हे मी सांगत नाही, एक कवी सांगतो. तो लिहितो काय, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है. तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ. अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, आपका नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. आणि त्याच करता ही शिवजयंती आहे. मागील 5 वर्षापासून मानवत तालुक्यामध्ये प्रतिवर्षी नाणेकर साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या नामदेवरावांच्या माध्यमातून असेल किंवा सर्वच या टीमच्या माध्यमातून प्रतिवर्षी साहेब मी एक दिवस का होईना मानवत तालुक्याकरता देतच असतो. कारण मला माहिती आहे ही माती आमची आहे. या मातीची खासियत अशी आहे, इथं जे पेराल ना तेच उगवेल. त्यामुळे या मातीमध्ये आपल्याला चांगलं पेरायचं आहे, म्हणजे चांगलंच उगवलं पाहिजे. आपण शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे जर गहू पेरला तर मका उगवणार नाही आणि मका पेरला तर बाजरी उगवणार नाही. गहू पेरला तर गहूच उगवणार आहे. त्यामुळे चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळी या मातीमध्ये तुम्ही विचार पेरण्याकरता मला बोलवाल, त्यावेळी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल, काय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे.
थंडीचे दिवस आहेत, आपल्याला शाल पांघरून बसावं लागतंय, कुणाला कानाला बांधून बसावं लागतंय. पण सरांनी एकदम पोट तिडकीनं या ठिकाणी आपल्यासमोर भाषण करताना सर घामानं ओले झालेत. कारण शिवाजीराजांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असताना सरांनी अनेक विचारांची मांडणी आपल्यासमोर केली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला विचार. शिक बाबा शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरायला नाही आता मारायला शिक, असं जे आमच्या परभणी जिल्ह्याचे कवी सांगतात, त्या कवींचे विचार असतील. त्याच पद्धतीनं पुढचे आमचे अरुण पवार लातूरचे कवी आहेत, ते सांगतात की वायली राहिली मुलं दोघांची वाटणी, वायली राहिली मुलं दोघांची वाटणी, माय परसात बाप गोठ्याचा धनी, माय परसात बाप गोठ्याचा धनी, अरे दारी येणाऱ्याला माय रोज जीव घाली, अरे दारी येणाऱ्याला माय रोज जीव घाली, तिचे दान शूर हात, तिचे दान शूर हात, तिचे दान शूर हात, आज यात कावनी, माय परसात बाप गोठ्याचा धनी, माय परसात बाप गोठ्याचा धनी. ह्या अनेक व्यथा आपल्या आईवडिलांच्या होत आहेत, त्या कुठंतरी होऊ नयेत हेही व्याख्यानातून या ठिकाणी सांगितलं. ह्या सर्व गोष्टी सांगत असताना जे विचार आपल्या मातीमध्ये रुजवायचे आहेत, आपल्या मुलांपर्यंत रुजवायचे आहेत. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या तुडवीत चाललो, आले अपयश आले पाया नवा यशाचा, इतिहास साक्ष आहे अमुच्या पराक्रमाचा, इतिहास साक्ष आहे अमुच्या पराक्रमाचा. नक्कीच या आंबेगावातील सर्व तरुणांनी आपण मिळून जी शिवजयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे, याचा इतिहास साक्ष राहणार आहे आणि येणारी पिढी नक्कीच या गावातून कलेक्टर, इंजिनियर सर्व पदावरती मुलं जातील, हीच ग्वाही छत्रपती शिवरायांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचा थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताने हाताने कार्यक्रम फुलतो, जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा त्यांचे मानलेच पाहिजेत. आभार, आपल्या सर्वांचे आभार. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि एखादा सूर्य याचक बनून यावा आणि काजव्याजवळ छोटंसं प्रमाणपत्र मागावं. कारण ज्या व्यक्तींची सूर्याप्रमाणे ख्याती आहे, आम्ही सर्वजण ज्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याची इच्छा मनामध्ये व्यक्त करतो, ज्यांच्यासारखं आम्हाला वागायला मिळावं, ज्यांच्यासारखं बोलायला मिळावं, असे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्राध्यापक गोसावी सर या ठिकाणी आपण आलात आणि आपण मुलाचं मार्गदर्शन आमच्या गावकऱ्यांना केलं, त्याबद्दल आम्ही सर्व शिवजयंतीच्या युवकांच्या वतीनं शतशः आपले आभार व्यक्त करतो आणि कायम आपल्या ऋणामध्ये राहतो. या ठिकाणी थांबतो आणि शिवजयंती ह्या कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. आणि सर्वांना विनंती आहे की आपण पुस्तकं, एकतरी पुस्तक या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. कारण वाचाल तर वाचाल. खऱ्या अर्थानं ज्या तुकोबांनी आम्हाला 16व्या शतकामध्ये सांगितलं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुचे जीवीचे जीवन, शब्द वाटू धन लोका. खऱ्या अर्थानं शब्द जर वाटायचे असतील तर पुस्तकं आपल्या घरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सर्वांना विनंती आहे, मायमाऊल्यांना विनंती, आपण पुस्तकं घेऊन जायची आहेत.